अनिल क्षत्रिय सर, अण्णा, संस्थापक, सायन्स फोरम नाशिक यांच्या शोकसभेकरता आपण जमलेलो आहोत. डॉक्टर NC गुजराती सरांना विनंती करतो त्यांनी सुरुवात करावी. सर्वांना माझा नमस्कार. आपल्याला माहीतच आहे की गेल्या मंगळवारी आपले ज्येष्ठ सहकारी आणि सायन्स फोरमचे संस्थापक अनिल क्षत्रिय उर्फ अण्णा अनंताच्या वाटेवर नेहमीसाठी निघून गेले. त्यांचा आणि आमचा सहवास फार, म्हणजे आम्ही नाशकात 70 साली आलो आणि 73-74 मध्ये मी, बालसुब्रमण्यम, नंतर जयंत फाळके आणि अण्णा देखील नुकतेच अमेरिकेहून आले होते. त्यावेळेला आम्ही सर्व पेठे हायस्कूलमध्ये अनौपचारिक गप्पा मारत असो. तिथं गोगो गुजराती होते आणि त्यांच्या सहकार्याने आम्ही दर शनिवारी भेटायचो. मला आठवतं की त्याच्यावरती नंतर आम्ही चर्चा वगैरे करायचो. विज्ञान विषय घ्यायचा एखादा किंवा प्रचलित काही प्रश्न असतील विज्ञानाचे तर त्याच्यावरती आम्ही चर्चा करीत असू आणि अशा रीतीने दर शनिवारी आम्ही भेटत असू. पुढे पुढे काय झालं की मग आम्ही विषय घेऊन तिथं एका वर्गामध्ये सभा घ्यायला लागलो. मग त्याला मग गावातली मंडळी पण यायला लागली आणि अशा दृष्टीने, अशा रीतीने आमचा सायन्स फोरम सुरू झाला. मग अण्णाने हे अगदी अनौपचारिक ठेवलं होतं, म्हणजे कोणी त्याच्यात अध्यक्ष, कोणी सेक्रेटरी असं कोणीही नव्हतं. नंतर मग अण्णाच हे सांभाळायला लागले. मग असे आम्ही अनेक विज्ञान विषयक चर्चा केल्या. एकदा मला आठवतं की अर्णीकर सर आले होते. अर्णीकर सर काय कामानिमित्त कॉलेजमध्ये आले असताना आम्ही त्यांना बोलावलं होतं त्या मिटिंगला. त्यावेळेला अर्णीकरांनी आम्हाला असं म्हटलं की मी जगभर सगळीकडे हिंडलो, पण अशा प्रकारची मंडळी एकत्र येऊन गप्पा मारतायत विज्ञानाच्या, असं मी कधी काही कुठं पाहिलं नाही. आम्हाला खूप आनंद झाला त्यावेळेला. नंतर मग काय झालं, आम्ही खूप दर शनिवारी भेटून आणि आम्ही सभा वगैरे घेत असू आणि त्यालाही गावातले बरेच नागरिक पण यायला लागले आणि अशा कोणी गावात आलं विज्ञान विषयाचा तर मग त्याची भाषणं वगैरे मी ठेवायला लागलो. नंतर आम्ही देखील भाषण द्यायला लागलो. अशा रीतीने आमचा प्रवास सुरू झाला. नंतर मग काय झालं की हळूहळू मला वाटतं लोकांचे ट्रान्सफर वगैरे झाल्या इकडे तिकडं, थोडा विस्कळीतपणा त्याच्यात आला. पण अण्णांनी मात्र ते चालू ठेवलं. आणखीन त्याच्यामध्ये मग नवीन पिढी जॉईन झाली. गिरीश पिंपळे त्यातलेच एक आहेत खरं म्हणजे. नंतर काय, नंतर अण्णांनी बराच दिवस हे काम चालू ठेवलं होतं. मला वाटतं आणखीन कोणाला काय आठवणी असतील तर आपण जरूर शेअर कराव्या. निकम सर, तुम्हाला काय आठवत आहे? हो, सांगतो ना. सांगा सांगा. खरं म्हणजे हे क्षत्रिय सरांशी फार जवळचा घनिष्ठ संबंध होता माझाही. आणि खरं म्हणजे त्यांचा विषय फिजिक्स होता. तो विषय असूनही मी थोडस मधुमक्षिका पालनावर काम करतो हे त्यांना माहिती होतं. आणि मग एक दोन वेळा त्यांनी माझं व्याख्यान आयोजित केलं आणि टायटल मी तयार करून देतो सर म्हणे, आणि त्या टायटलला अनुसरून तुम्ही बोला असं क्षत्रिय सरांनी सांगितलं. ते टायटल तुम्हाला सांगतो. म्हणजे एखाद्या मधमाशांवर जो काम आयुष्यभर करतो त्यालाही ते टायटल जमणार नाही असं टायटल त्यांनी दिलं. ते टायटल तुम्हाला सांगतो क्षत्रिय सरांनी केलेलं. हनीबी गार्डियन एंजल ऑफ इटर्नल फार्मिंग. हनीबी गार्डियन एंजल ऑफ इटर्नल फार्मिंग हे टायटल, या टायटलवर तुम्ही बोला. म्हणजे शाश्वत शेतीसाठी मधमाशी हा देवदूत आहे. म्हणजे बघा, विचार बघा त्यांचे किती प्रगल्भ होते. शाश्वत शेतीसाठी मधमाशी हा देवदूत आहे.
त्याचं जतन आणि संवर्धन आणि संगोपन करायला पाहिजे. हो. आणि मला आश्चर्य वाटायचं यांचं फिजिक्स आणि हे माझ्या विषयावर यांचं सखोल ज्ञान. आणि आम्ही जेव्हा दिंडोरी तालुक्यात 2-3 शाळांमध्ये हा प्रकल्प विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचावा अशी तळमळ माझ्याबरोबर आले. त्या खेड्यामध्ये त्या शिक्षकांना सांगून तो कार्यक्रम आयोजित करायचे. आणि किती तळमळ होती. म्हणजे चांगला विषय सगळे चांगले असतात, पण एखादा विषय जो लोकांपर्यंत पोहोचला नाही तो प्रभावीपणे आपल्याला कसा पोहोचवता येईल. आणि हे सायन्स फोरमचं काम किती महत्वाचं आहे. मी तर म्हणतो सगळ्या कॉलेजमध्ये एक 2-4 प्राध्यापकांना ही जबाबदारी द्यायला पाहिजे. सायन्स अशातनं विद्यार्थ्यांमध्ये ही चळवळ सुरू होईल. विद्यार्थीचा शास्त्रीय दृष्टिकोन एखाद्या गोष्टीकडे पाहण्याचा बदलेल. आणि म्हणून फार मोठं काम आहे, फार हे मोठं काम आहे. आणि त्यामुळे आधी प्रोजेक्ट आपल्याकडे बघा ना, प्रोजेक्ट वगैरे MSc PhD MPhil करतानाच प्रोजेक्ट काम होतं. पण हे 11वी-12वी मी पिंपळे सर किंवा जोशी सर हे काम करायचे तेव्हा पाहायचो, अरे प्रोजेक्ट हे 10वी 12वी 11वीचे 9वीच्या मुलांना हे चांगले प्रोजेक्ट द्यायचे आणि काम करून घ्यायचे. हे फार मोठं काम त्यांनी केलं. म्हणजे हे तर जर शाळा कॉलेजेसमध्ये हे काम त्यांचं काम पोहोचलं तर ती खरी श्रद्धांजली होईल असं मला वाटतं. आणि क्षत्रिय सर आपण सगळे इथे आलात आणि तुम्ही तुमचे विचार मांडतायत. मी माझे विचार थोडक्यात मांडले. मला संधी दिली त्याबद्दल आभार. आणि त्यांच्या आत्म्याला शांती लाभो ही प्रार्थना करतो. नमस्कार. खरं तर ही बातमी ऐकून खूप वाईट वाटलं की सायन्सचा प्रचार म्हणजे बेसिक सायन्सचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी सरांनी जे योगदान दिलंय स्पेशली आपल्या नाशिक जिल्ह्यासाठी ते अतिशय अतुलनीय आहे. तसं त्यांचा आणि माझा परिचय गिरीशच्या माध्यमातून झाला आणि आग्रह करून ते बऱ्याच वेळा लेक्चर सांगायचे. पण त्यांची जसं निकम सर म्हटले त्याप्रमाणे वेगवेगळ्या विषयामध्ये रुची, आवड आणि थोडी मास्टरी होती. आमच्या महाविद्यालयामध्ये मी त्यांना 3-4 वेळा लेक्चर द्यायला बोलवलं. स्पेशली क्लासिकल फिजिक्स आणि क्वांटम फिजिक्स या दोन्हीमधला फरक ते खूप चपखलपणे मांडत असत. आणि बोर, रुदरफोर्ड जी सिरीज या सिरीज बद्दल त्यांना खूप माहिती होती आणि कसे नोबेल लॉरेट या सर्वांना मिळत गेले. चांगली माहिती ते 1.5-2 तास महाविद्यालयातल्या विद्यार्थ्यांना द्यायची. त्यामुळे आपल्या नाशिकच्या दृष्टीने अतिशय चालतं बोलतं सायन्सचं एक व्यक्तिमत्व हे हरपलं. त्याचं निश्चितच आपणा सर्वांना दुःख होतंय. पण त्यांनी ज्या तळमळीने काम केलं त्यापेक्षाही मला वाटतं जास्त झोकून जर आपण काम केलं तरच त्यांना ती चांगली श्रद्धांजली होऊ शकते. आमच्या महाविद्यालयाच्या वतीने निश्चित ग्वाही देतो. त्यांचं स्मरण म्हणून या कामामध्ये आम्ही निश्चितच चांगला हातभार विज्ञान प्रचार आणि प्रसारासाठी देऊ. आणि महाविद्यालयाच्या वतीने सरांना मी श्रद्धांजली अर्पण करतो. डॉक्टर गिरीश पिंपळे. सरांचा आणि माझा परिचय 30 वर्षांपूर्वी झालेला आणि तो प्रवीण जोशींनी करून दिला. आणि तेव्हापासून मी सतत सरांच्या बरोबर काम करत आलेलो आहे. आणि आता आज या शोकसभेत बोलताना अनेक आठवणी त्यांच्या माझ्या मनामध्ये गर्दी करतायत. सरांनी मला व्यक्तिशः सतत प्रोत्साहन दिलं विज्ञानाच्या संबंधात लेखन करण्यासाठी, भाषण करण्यासाठी. मला नेहमी ते सूत्रसंचालन करायला सांगायचे वेगवेगळ्या कार्यक्रमांचे. माझी काही भाषणं पण त्यांनी आपल्या सायन्स फोरममध्ये ठेवली होती. मला आठवत आहे की सरांच्या बरोबर आम्ही मुंबईला गेलेलो होतो. स्टीफन हॉकिंग मुंबईला आलेले होते. त्यावेळेला त्यांचं मुंबईला षण्मुखानंद हॉलमध्ये जे भाषण झालं त्याच्यासाठी आम्ही खास इथून गेलो होतो. त्याच्यानंतर पुढच्याच वर्षी रॉजर पेनरोज ज्यांना आता 2020 साली भौतिकशास्त्राचं नोबेल पारितोषिक मिळालं, ते रॉजर पेनरोज त्यानंतर आले होते टाटा संशोधन संस्थेमध्ये. त्याही वेळेला सरांच्या बरोबर आम्ही गेलो होतो. त्यावेळेला सरांचा जो उत्साह असायचा तो अक्षरशः आपण थक्क व्हायचो त्या उत्साहापुढे. त्याचं वयच आपण लक्षात घेतलं
तर आपल्याला अतिशय नवल वाटायचं. परंतु या सगळ्यामागे त्यांची विज्ञानाबद्दलची असलेली जी ओढ होती किंवा विज्ञानाचा प्रसार करण्यासाठी जी काही ओढ त्यांच्या मनामध्ये होती, त्यामुळे हे सगळं शक्य होत होतं. 2002 मध्ये सरांनी आपल्या नाशिकमधल्या सगळ्या विज्ञान संस्था एकत्र आणल्या आणि त्यांनी आपल्या इथे 3 दिवसाचा विज्ञान उत्सव घेतला. तो आपल्याला आठवत असेल. सार्वजनिक वाचनालयामध्ये तो कार्यक्रम झालेला होता. तेव्हा एक विज्ञान प्रदर्शन भरलेलं होतं आणि अनेक नामवंत वक्ते त्यावेळेला आलेले होते. त्यात मला हेमचंद्र प्रधान सरांचं भाषण आठवतं. तर अशा अनेक वक्त्यांना, चांगल्या वक्त्यांना त्यांनी आपल्या नाशिकमध्ये आणलं आणि त्यांच्या ज्ञानाचा, त्यांच्या अनुभवाचा लाभ आपल्याला नाशिककरांना त्यांनी करून दिला. RYK कॉलेज आणि सायन्स फोरम यांच्या वतीने गेली 15 वर्ष आम्ही शालेय विद्यार्थ्यांसाठी जे छंद वर्ग आयोजित करतो आहोत, त्याच्यामध्ये तर सरांनी अतिशय कष्ट घेतले होते आणि तो वर्ग यशस्वी व्हावा यासाठी त्यांनी कुठलेही प्रयत्न बाकी ठेवलेले नव्हते. हा वर्ग मे महिन्यात घेतला जातो दरवर्षी आणि 1 आठवड्याचा असतो. परंतु सर सर्व दिवस पूर्ण वेळ त्या छंद वर्गांना उपस्थित राहायचे आणि अनेक जबाबदाऱ्या ते पार पडत असत. आपला सायन्स फोरमचा हा जो गट आहे तो अर्थात अनौपचारिक आहे. त्यामुळे त्याला कुठलेही अध्यक्ष, उपाध्यक्ष किंवा सचिव असं कोणी नव्हतं. परंतु मला वाटतं क्षत्रिय सर हेच त्याचे संस्थापक होते, अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि सर्व काही होते. सर काम करण्यामध्ये नेहमी पुढे असायचे, परंतु श्रेय घेण्याची वेळ आली की मात्र मागे असायचे. हे मला सरांचं फार मोठं वैशिष्ट्य जाणवतं, कारण अशी माणसं आता अतिशय दुर्मिळ होत चाललेली आहेत. सर कधी व्यासपीठावर बसायला सुद्धा तयार नसायचे. खूप आग्रह करून त्यांना आपल्याला व्यासपीठावर बोलवावं लागायचं. त्यांनी आपल्यासाठी काही चांगले नियम घालून दिलेले होते की कार्यक्रम हा वेळेवरच सुरू झाला पाहिजे. त्याच्यानंतर वक्त्याला पुष्पगुच्छ द्यायचा नाही, कारण सर सांगायचंय की फुलं ही झाडावरच चांगले दिसतात आणि म्हणून आम्ही पुष्पगुच्छ देत नाही, असं ते वक्त्याला अतिशय नम्रपणाने सांगायचे, परंतु ठामपणाने सांगायचंय. आणि सरांची जी सगळी तळमळ होती त्याच्यामुळे याबद्दल कधी कोणी राग मानला नाही किंवा मला असं आठवत नाही की आपल्या कार्यक्रमामध्ये कुठल्या वक्त्याने कधी मानधन घेतलं. कारण त्याला हे दिसत होतं की क्षत्रिय सर आणि त्यांच्याबरोबर ते सहकारी हे अतिशय तळमळीने हे काम करतायत, निस्वार्थीपणे हे काम करतायत आणि त्यामुळे आपल्याला अतिशय चांगला प्रतिसाद हा नाशिककरांकडनं आणि इतर वक्त्यांकडनं सुद्धा लाभलेला आहे. कुठल्याही कार्यक्रमाचं नियोजन झालं की त्याचा पाठपुरावा करण्याची सरांची जी वृत्ती होती ती अतिशय महत्वाची होती, कारण त्यामुळेच कार्यक्रम हा अतिशय नीटनेटका व्हायचा आणि त्यासाठी ते नेहमी काळजी घेत असत. क्षत्रिय सरांचं इंग्रजी हे मला अतिशय ऐकत राहावं असं वाटायचं. अतिशय सुंदर ते इंग्रजी बोलायचे, म्हणजे मला असं वाटायचं की यांची मातृभाषा इंग्रजी आहे का काय, इतकं सुंदर इंग्रजी ते बोलायचे. आणि मला नेहमी असं वाटायचं की त्यांनी बोलत राहावं इंग्रजी आणि आपण ऐकत राहावं. आपल्याला माहिती आहे की सर काही काळ अमेरिकेमध्ये होते संशोधनासाठी. त्या काळात त्यांनी तिथे अनेक नामवंत अशा शास्त्रज्ञांची भाषणं ऐकलेली आहेत. म्हणजे ते नेहमी सांगायचे की फेनमनचं भाषण त्यांनी ऐकलंय, त्याच्यानंतर व्हीलरचं भाषण ऐकलंय, फाउलरचं भाषण ऐकलंय आणि त्या संबंधीच्या अनेक आठवणी ते सांगायचे. मला फक्त एक मात्र खंत या बाबतीत अशी वाटते, म्हणजे ते माझीच चूक होती की त्यांच्या ह्या ज्या काही आठवणी होत्या त्या रेकॉर्ड करून ठेवायला पाहिजे होत्या किंवा निदान लिहून तरी घ्यायला पाहिजे होत्या, कारण तो एक फार मोठा खजिना होता सरांच्याकडे आणि तो सरांच्या नंतरही तो आपल्याला उपयोगी आला असता. सायन्स फोरमच्या बाबतीत मला अजून एक गोष्ट अशी जाणवते की या फोरम मध्ये क्षत्रिय सरांनी जी माणसं जोडलेली होती ती केवळ शिक्षण क्षेत्राशी संबंधित नव्हती किंवा केवळ विज्ञान क्षेत्राशी संबंधित नव्हती, तर ती वेगवेगळ्या क्षेत्रातली माणसं होती. म्हणजे त्यातले काही इंडस्ट्रीमध्ये नोकरी करणारे होते, काही दूरसंचार क्षेत्रामध्ये काम करणारे होते आणि इतकंच नव्हे तर पोलीस अधिकारी सुद्धा होते. तर अशा वेगवेगळ्या क्षेत्रामधली माणसं त्यांनी सायन्स फोरम मध्ये आणली आणि ती टिकवून ठेवली. हे त्यांचं फार मोठं काम आहे असं मला वाटतं. पण सर केवळ सायन्स फोरम पुरता लोकांशी संबंध ठेवत नसत,
तर वैयक्तिक पातळीवरती सुद्धा ते खूप अतिशय आपुलकीने बोलायचे. आपल्या कुटुंबातल्या सगळ्या सदस्यांची नेहमी चौकशी करत असायचे. अगदी या वर्षीचीच आठवण सांगायची म्हटली तर या वर्षीचा जो विज्ञान दिन होता त्याच्या आधी 2 महिने सरांनी मला फोन केला आणि त्यांनी मला सांगितलं की या विज्ञान दिनाला तुम्ही बोलायचं आहे, भाषण करायचं आहे. आणि तो विषय म्हणजे 2020 सालातलं भौतिकशास्त्राचं नोबेल पारितोषिक. आणि हे त्यांनी 2 महिने अगोदर मला सांगितलं आणि त्या 2 महिन्यात ते मला मधून मधून फोन करायचे आणि विचारायचे की तुमची भाषणाची तयारी झाली आहे का नाही. आणि मुक्त विद्यापीठाच्या मदतीने त्यांनी तो कार्यक्रम अतिशय यशस्वीपणे घडवून आणला. आता शेवटच्या काळामध्ये सर आजारी झालेले होते. त्यांच्या कुटुंबियांनी, किशोरबाईंनी, वहिनी आणि इतर सगळ्यांनी त्यांची अतिशय उत्तम अशी काळजी घेतली. सरांचे फोन यायचे मधनं, परंतु आता शेवटच्या काही काळात त्या फोनवरचं त्यांचं बोलणं समजायचं नाही. त्यांचे उच्चार जरा अस्पष्ट होत गेल्यानंतर साधारण 8-10 दिवसापूर्वी त्यांचा मला फोन आलेला होता मृत्यूच्या आधी 8-10 दिवस. सर एक म्हणजे मुद्रण क्षेत्रामध्ये व्यवसायात होते, आपल्याला माहिती आहे. त्यामुळे कागदावर अक्षर उमटवणं हे हा त्यांच्या व्यवसायाचा एक भाग होता. परंतु मला असं वाटतं की सरांनी केवळ कागदावर अक्षर उमटवली नाहीत, तर तुमच्या माझ्या मनावरती त्यांनी त्यांच्या कार्याची मुद्रा जी आहे ती उमटवलेली आहे. आणि ही मुद्रा इतकी पक्की आहे की आपल्या आयुष्यामध्ये आपण ती विसरू शकणार नाही. मी सरांना माझ्या वतीने आणि माझ्या कुटुंबियांच्या वतीने मनापासून श्रद्धांजली अर्पण करतो. अण्णांबद्दल 2 शब्द सांगण्याची विनंती श्री वसंतराव खैरनार यांना करतो. नमस्कार शोकाकुल बंधूंनो. अनिल भाई अर्थात आपले अण्णा गेले हे मला ज्या दिवशी ते गेले त्यांचे विधी आटोपले त्या दिवशी दुपारी कळलं जोशी सरांकडनं. अतिशय धक्का बसला, कारण असं अपेक्षितच नव्हतं. एखाद्या महिन्यापूर्वीच आम्ही 2-3 वेळा बोललेलो होतो. 3-4 महिन्यापूर्वी कोरोनाच्या संदर्भामध्ये डॉक्टर नागेश धाडगे यांचा कार्यक्रम देखील सायन्स फोरमच्या वतीने त्यांनी घेतलेला होता. आणि कोरोनाबद्दलची भीती लोकांच्या मनामध्ये राहू नये म्हणून त्यांनी प्रयत्नपूर्वक हे व्याख्यान ठेवलं होतं आणि ते ऑनलाईन व्याख्यान अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचलेलं होतं. आमचा पुस्तकं आणि वह्या याचा त्याचा व्यवसाय आहे ज्योती स्टोअरच्या माध्यमातून. आमचा ज्योती पेपर उद्योग जो कारखाना तिथे होता त्यांच्या BY प्रिंटिंग प्रेसच्या जवळच होता. माझ्या वडिलांचे त्यांचे अतिशय मैत्रीपूर्ण असे संबंध होते. वडील आज नाहीत. माझे वडील म्हणजे तीर्थरूप स्वर्गवासी खैरनार गुरुजी. पण वडील, अण्णा आणि नानासाहेब लेले, ॲडव्होकेट लेले हे त्रिकूट अतिशय एकमेकाला सांभाळून होते. अनेक कार्यक्रमांना जायचे. 2000 सालामध्ये मी जेव्हा लेखक तुमच्या भेटीला कार्यक्रम सुरू केला आणि पहिल्या वर्षी मी कथा, कादंबरी वेगवेगळ्या क्षेत्रातल्या लोकांना बोलावलं, तेव्हा त्यांनी मला आवर्जून सांगितलं की विज्ञानाचा पण एक कार्यक्रम तुम्ही ठेवत चला वसंतराव. मग मी त्या वर्षी सुधाकर भालेराव साहेब जे आपले होते खगोलशास्त्रज्ञ त्यांना बोलवलं होतं आणि त्यांचं व्याख्यान ठेवलं होतं. आणि तेव्हा मग ते व्याख्यान झाल्यानंतर मला अण्णांनी सांगितलं की तुम्ही पुढे दरवर्षी जेव्हा जेव्हा हा कार्यक्रम ठेवाल त्याच्यामध्ये विज्ञानाचं व्याख्यान हे ठेवलंच पाहिजे. कारण या व्याख्यानाच्या माध्यमातून लोकांपर्यंत माहिती पोहोचते, शास्त्रज्ञांना पाहता येतं, मुलांना पाहता येतं, भेटता येतं आणि लोकांपर्यंत प्रसार आणि प्रचार याच्या माध्यमातून होऊ शकतो. आणि मग दरवर्षी आमच्या होणाऱ्या लेखक तुमच्या भेटीला कार्यक्रमामध्ये ते सहभागी व्हायचे. मला आठवतं 2002 सालामध्ये डॉक्टर जयंत नारळीकर आमच्याकडे आलेले होते. नारळीकरांच्या वेळेसही तुडुंब गर्दी परशुराम सायकेडकर नाट्यगृहामध्ये झाली होती. त्यांनी लिहिलेल्या विज्ञान कथांवर त्यांनी विद्यार्थ्यांशी आणि नागरिकांशी, रसिकांशी संवाद साधलेला होता. त्या दिवशी संध्याकाळी मी इमराल्ड पार्क या हॉटेलमध्ये काही मित्रबरोबर, नारळीकरांबरोबर स्नेहभोजन ठेवलेलं होतं. अनिलभाई पण, अण्णासाहेब पण आलेले होते. अण्णांच्या त्यांच्या एवढ्या गप्पा रंगल्या, कारण दोघंही विज्ञानाचे प्रेमी आणि अण्णांनी त्यांना त्यांचे स्वतःचे तिकडच्या संशोधनाच्या वेळेचे अमेरिकेचे काही अनुभव सांगितलेत आणि नारळीकर साहेब खूप खुश झाले होते. त्यांनी सांगितलं की तुम्ही अतिशय चांगलं काम करतात आणि मलाही त्यांनी सांगितलं की तुम्ही या निमित्ताने सुरुवात केलेली आहे, तर या उपक्रमामध्ये दरवर्षी तुम्ही विज्ञानाचं एक व्याख्यान तरी ठेवत चला.
मग त्यांनी सांगितल्याप्रमाणे अण्णांचा माझ्या पाठीमागे आग्रह होता, कारण ते म्हणलं वडिलांच्या जागीच होते. सातत्यानं दुकानावर येणं असेल, प्रेसमध्ये भेटणं असेल, आणि त्यांचं नेहमी ममतेने मला सांगणं असेल की आपण हे काम केलं पाहिजे आणि सांभाळलं पाहिजे. त्यांना कधीही मी रागावलेलं पाहिलं नाही. कुठलंही काम असो अतिशय नम्रपणे, विनयशीलपणे ते सांगायचे. काम नीटनेटकं कसं करावं हे अण्णांकडून शिकलं पाहिजे. मग ते प्रिंटिंगचं काम असो, अगदी साधा एखादा फॉर्म छापणं असो, पुस्तकाचं प्रिंटिंग असो किंवा एखादं बुकलेट असो, मग ते काम कसं नीटनेटकं करावं हे अण्णांकडून शिकलं पाहिजे. मला आठवतं त्याच्यानंतर डॉक्टर रघुनाथ माशिलकर आमच्याकडे आलेले होते, डॉक्टर अनिल काकोडकर आलेले होते, इस्रोचे महासंचालक डॉक्टर सुरेश नाईक आमच्याकडे आलेले होते, डॉक्टर बाळ फोंडके आलेले होते. अशा अनेक सायंटिस्टना मी जेव्हा जसं बोलवत होतो तसं अण्णा त्यांच्या सायन्स फोरमच्या सगळ्या लोकांना बातमी देऊन त्यांना आग्रहपूर्वक उपक्रमाला उपस्थित राहायला सांगत होते. सायन्स फोरमच्या बाबतीमध्ये देखील सातत्यानं ते आमच्याशी चर्चा करायचे. मी माझ्या परीने त्यांना जे जे काही मदत करणं शक्य होतं ते मी करत असे. पण त्यांची ऍक्टिव्हिटी म्हणजे शेवटच्या माणसापर्यंत विज्ञानाचं महत्त्व कळलं पाहिजे, विज्ञान पोहोचलं पाहिजे, अंधश्रद्धेला वाव राहायला नको, ही त्यांची तळमळ त्याच्या पाठीमागे होती. अनेक शाळेतल्या विद्यार्थ्यांकरता, कॉलेजमध्ये तर त्यांनी अनेक कार्यक्रम घेतले, KTHM असेल, HPT असेल, अनेक ठिकाणी कार्यक्रम त्यांनी घेतले. आणि सातत्यानं ही विज्ञानाची ज्योत त्यांनी नाशिककरांमध्ये पेटती ठेवलेली आहे. जोशी सरांचं, पिंपळे सरांचं त्यांना खूप सहकार्य लाभलेलं आहे. आमच्या KTHMचे VB गायकवाड सर सातत्यानं त्यांची आठवण काढायचे. आणि अशा पद्धतीनं त्यांनी हे विज्ञानाचं काम अतिशय तळमळीने, ज्याला आपण झोकून देऊन म्हणतो, अशा पद्धतीनं अण्णांनी केलेलं होतं. अण्णा एवढे जग फिरलेले, पण कधी त्यांच्या बोलण्यामध्ये असा अहमपणा नव्हता. कायमस्वरूपी नम्रपणा, विनयशीलपणा आणि दुसऱ्याच्या मनामध्ये आपल्याबद्दल प्रेम निर्माण करणं, माणुसकीची जाण ठेवणं, हे अण्णांकडून शिकण्यासारखं होतं. सायन्स फोरम त्यांनी चालवलं, पण कधीही मी चालवतो असं कधीही दर्शवलेलं नाही. अनेक माझे सहकारी आहेत, त्यांच्याबरोबर आम्ही काम करतोय आणि विज्ञानाचं काम आहे, प्रचाराचं काम आहे, प्रसाराचं काम आहे, एकच भावना त्याच्या पाठीमागे होती. वडिलांचा त्यांचा जवळपास 30-35 वर्षाचा स्नेहसंबंध राहिला. त्याच्यानंतरही वडील आमचे 2009 मध्ये गेले, पण तरी आमच्या कुटुंबाबरोबर त्यांचं प्रेम हे कायम राहिलं. नेहमीच आमच्या ग्रंथदालनात यायचे, विज्ञानावर नवीन असलेली पुस्तकं घ्यायचे. सातत्यानं त्यांचं लक्ष हे आमच्याकडे मुलांसारखं आम्हाला त्यांनी सांभाळलेलं आहे. असे अण्णासाहेब आता आपल्यामधून गेलेले आहे, पण खऱ्या अर्थानं त्यांनी जो काही हा विज्ञानाचा वसा दिलेला आहे, कार्यक्रमाच्या माध्यमातून आम्ही तो चालू ठेवणारच आहोत. आपल्या सर्वांचं सहकार्य त्याला आहे. माझ्या खैरनार कुटुंबियांच्या वतीनं, ज्योती स्टोअरच्या वतीनं मी त्यांना या ठिकाणी आदरांजली वाहतो. किशोरभाई, वहिनी, किशोरभाईंचे चिरंजीव जे अमेरिकेला असतात, त्यांचं आणि अण्णांचे अतिशय प्रेम होतं. ते सुद्धा आता इथे आलेले होते, अण्णा असतानाच आले होते. खूप आठवणी आहेत. अण्णांना परमेश्वर चिरशांती देव, आणि त्यांनी चालवलेलं काम आपण या सायन्स फोरमच्या माध्यमातून, आमच्या उपक्रमाच्या माध्यमातून, आणि आपण सर्वजण ज्या ज्या ठिकाणी आहात त्या विज्ञानाच्या प्रचाराचं काम आपण चालू ठेवू, हीच खरी अर्थाने त्यांना श्रद्धांजली होईल असं मला वाटतं. पुन्हा एकदा माझ्या कुटुंबियांच्या वतीनं आदरांजली वाहतो आणि थांबतो. धन्यवाद. धन्यवाद खैरनार साहेब. अण्णांबरोबर ज्योती स्टोअर्समध्ये बऱ्याच वेळेस येण्याचा योग आला. त्यावेळेस खैरनार गुरुजींबरोबर होणाऱ्या चर्चेतही मी बऱ्याच वेळेस सहभागी झालेलो आहे. त्यांचा विषय नेहमीच सायन्स फोरमबद्दलचा असायचा. त्याचबरोबर खैरनार गुरुजींनी सुरू केलेल्या शाळेबद्दलही त्यांची चर्चा व्हायची. त्यांच्यामधील गप्पा नेहमीच सामाजिक बांधिलकी संदर्भात असायच्या, किंवा विद्यार्थ्यांकरता आपल्याला काय करता येईल. श्री विठ्ठल रायगावकर साहेब, धरमपूर नॅशनल सायन्स सेंटरचे माजी संचालक, यांना विनंती करतो की सरांबद्दल 2 शब्द बोलावेत. मी रायगावकर मुंबईच्या नेहरू विज्ञान केंद्रात होतो, नंतर नागपूरला होतो, भोपाळला होतो, आणि मग शेवटी 2010 मध्ये मी धरमपूरला विज्ञान केंद्र, धरमपूर विज्ञान केंद्र आणि तारामंडळाचे धरमपूरला आहे, त्यामध्ये
हेड म्हणून तिथे माझी बदली झाली. आणि त्यानंतर साधारणतः 11च्या सुरुवातीला 11 किंवा 11च्या शेवटी साधारण मला निश्चित आठवत नाही, सरांचा आणि माझा संपर्क आला आणि मग सर अनेक वेळा धरमपूरला आले. मला अक्षरशः आश्चर्य वाटायचं, नाशिकवरून ते धरमपूरला यायचे. जोशी सर त्यांच्याबरोबर असायचे, आणखीनही काही मंडळी त्यांच्यावर यायची बऱ्याच वेळेला. आणि सतत आता अगदी आपण सगळं महाराष्ट्रातली मंडळी आहोत आणि तुकाराम महाराजांचा एखादा अभंग जर म्हणा, डोळे तुम्ही घ्या रे सुख पहा माझ्या विठोबाचे मुख. आता सरांना जर आपण हे सांगितलं सर नक्की असे म्हणतील की डोळे तुम्ही घ्या रे सुख पहा माझ्या विज्ञानाचे मुख. सतत एकच विषय, रोमा रोमात राम राम आपण म्हणतो ना, तसं सरांच्या रोमा रोमात विज्ञान असायचं. अनेक वेळा नाशिकला मी त्यांच्या घरी सुद्धा आलो. नाशिकला जोशी सरांच्या बरोबर 2-3 व्याख्यानं देण्याचा मला योग आला. आणि त्यांचं हे जे कार्य आहे ना, मला खरंच कौतुक वाटायचं. म्हणजे या साधारणतः संपूर्ण 39 वर्षाच्या सर्व्हिसमध्ये मी अनेक माणसं पाहिली, परंतु इतकं तळमळीनं हृदयाच्या आतमधून ज्याला आपण म्हणूया ना, अशी काम करणारी माणसं फार वेळा. आणि सर त्यापैकी एक होते. नेहमी सरांच्या बद्दल असं वाटायचं की जसं आता मग सांगितलं की त्यांना कधीच राग यायचं नाही. मलाही आश्चर्य वाटायचंय खरंच, म्हणजे इतकं शांतपणे ते राहायचे, सगळ्यांशी संपर्क करायचे, आपली बाजू नीट मांडायचे. आता सध्या अलीकडे 2017ला मी रिटायर झालो. त्यानंतर मात्र एकदा माझ्या काही वैयक्तिक कामासाठी सुद्धा मी नाशिकला यायचो. मला नेहमी असं वाटायचं, नाशिक बद्दल एक मला लहानपणापासून आकर्षण असायचं. हे जे विज्ञान केंद्र आहे मुंबईचं, नेहरू विज्ञान केंद्र, ते काउन्सिल आहे, नॅशनल काउन्सिल ऑफ सायन्स म्युझियम्स. आणि आमच्या जवळ 29 शाखा संपूर्ण भारतामध्ये आहेत. एखादी शाखा नाशिकला असती तर बरं झालं असतं असं मला नेहमी वाटायचं. म्हणजे माझी बदली तिथे झाली असती. पण आता तर काय समजा झाली तरी मी आता रिटायर झालो. एखादं विज्ञान सरांना खरी श्रद्धांजली मला वाटतं असं होईल, हे जो सायन्स फोरम आहे त्याच्या माध्यमामधून. सोलापूरला सायन्स सेंटर आहे, नागपूरला सायन्स सेंटर आहे, अशा वेगवेगळ्या ठिकाणी सायन्स सेंटर निर्माण होत आहेत. काही नवीन योजना आहेत. तर त्या माध्यमामधून काही पॉलिटिकल आपल्याला अर्थात सपोर्ट चांगल्या पद्धतीने घ्यावा लागेल. तर असं नाशिकमध्ये एखादं विज्ञान केंद्र निर्माण झालं तर ती सरांना खरी श्रद्धांजली होईल. सर मला वाटतं शेवटच्या काही मागच्या वर्षी त्यांचा मला फोन आला. असे फोनवर आम्ही बऱ्याच वेळा भेटलो. ते काहीतरी रजिस्ट्रेशन करत होते. त्याचं काम जोशीचं सांगतील कुठपर्यंत आलेलं आहे वगैरे. मला अलीकडेच 3 आठवड्यापूर्वी आहोत आणि सध्या आता नवीसारखं नाहीये, पण आता हे लॉकडाऊनचं केव्हा संपतंय काय संपतंय, एकदा तुम्ही या इथे नाशिकला, असं त्यांचं नेहमी म्हणायचं. माझी फार इच्छा होती, परंतु गेली 1-1.5 वर्ष काही अजिबात हालता नाही आलं. एनिवे आपण सर्वांनी मिळून प्रयत्न करूया की कशा पद्धतीनं हे विज्ञान केंद्र सरांचं जे अधुरं राहिलेलं काम आहे, स्वप्न आहे, ते आपल्याला पूर्ण करता येईल. मी माझ्या वतीनं सरांना अतिशय आदरांजली वाहतो आणि ही अपेक्षा करतो की त्यांच्या आत्म्याला चिरशांती लाभो. धन्यवाद रायगावकर साहेब. डॉक्टर VN सूर्यवंशी, प्रिन्सिपॉल HPT आर्ट्स अँड RYK सायन्स कॉलेज नाशिक. सरांना विनंती करतो की क्षत्रिय सरांबरोबरचे अनुभव आपण शेअर करावेत. मी HPT आर्ट्स RYK सायन्स महाविद्यालयाच्या वतीनं खरं तर सरांच्या संपर्कामध्ये आलेलो होतो. 2006 साली माझी 2005 साली बदली झाली HPT आर्ट्स RYK सायन्स महाविद्यालयाचे प्राचार्य म्हणून. आणि त्या वर्षीचा मे महिना म्हणजे 2006चा 5/6चा जुलै 2005ला मी महाविद्यालयात जॉईन झालो. 2006ला मे महिन्यामध्ये त्याच्या साधारणतः एप्रिलच्या 20-1 तारखेच्या जवळपास क्षत्रिय सर आणि त्यांच्याबरोबर आमच्या महाविद्यालयातील काही फिजिक्सचे प्राध्यापक, त्यामध्ये प्रवीण जोशी सर, असे सर्व आले आणि त्यांनी मला एक अत्यंत उत्तम अशा प्रकारचा नियोजन दिलं की आपल्या मे महिन्यामध्ये सर्व महाविद्यालयातील प्राध्यापक, सहकाऱ्यांना आणि विद्यार्थ्यांना सुट्टी असते आणि आमच्या ह्या महाविद्यालयातील ज्या लॅबॉरेटरीज आहेत त्या अत्यंत खूप अशा इक्विप्ड आहेत, सुसज्ज आहेत आणि शालेय विद्यार्थ्यांना अशा प्रकारच्या ह्या लॅबॉरेटरीज कधीही बघायला मिळत नाही, त्यात असलेले उपकरणं कधीही बघायला मिळत नाही. आणि काही प्राध्यापक, आमच्याकडचे जे प्राध्यापक आहेत ते त्यामध्ये ऑलरेडी काम करत होते सरांच्या बरोबर, परंतु या प्राध्यापकांना या विद्यार्थ्यांशी आणि या विद्यार्थ्यांना प्राध्यापकांचं ज्ञान असं एकमेकांशी संवाद होईल आणि विद्यार्थ्यांना प्रगल्भ असं करता येईल आपल्याला, म्हणून सायन्स फोरमच्या वतीनं आपण एक 10 दिवसाचा वर्कशॉप घेऊया
अशा प्रकारचं हे प्रपोजल होतं आणि हे प्रपोजल मलाही खूप आवडलं. आम्ही त्या दृष्टीने वाटचाल सुरू केली, प्लॅनिंग केलं आणि क्षत्रिय सर त्या काळामध्ये नेहमी मला भेटत असत. ती माझी पहिली भेट. त्या अगोदर मी क्षत्रिय सरांना खरंच ओळखत नव्हतो. अत्यंत शुभ्र दाढी आणि खरंच आपण जर पहिल्यांदा भेटत असू, ज्यांना माहिती असेल त्यांना अगदी वैज्ञानिक वाटावे अशा प्रकारचं त्यांचं ते रूप होतं, असं मला नेहमी वाटायचं की वैज्ञानिक खरंच वाटतात. आणि अत्यंत संथ परंतु स्पष्ट अशा प्रकारचं त्यांचं बोलणं, त्यांच्या मनामध्ये असलेले जे विचार आहेत ते त्यातनं आम्हाला सर्व पदोपदी जाणवत होते. मुख्य जी जाणवणारी गोष्ट मला वाटली ती अशी की त्यांचं विज्ञानावर असलेलं अत्यंत मनापासनं तळमळीचं प्रेम. मग विद्यार्थ्यांना विज्ञाननिष्ठ कसं करता येईल, अगदी शालेय जीवनापासूनच विद्यार्थ्यांना आपण वैज्ञानिक या रस्त्याकडे कसं घेऊन जाऊ शकू यासाठी ते कायम त्याचा विचार करत असत, त्यासाठी तळमळीनं ते काम करत असत. हे मी मुद्दाम तिथे पाहिलंय. आणि मग दर उन्हाळ्यामध्ये साधारणतः मे महिन्याचे 10 दिवस, एक आठवडा सर आमच्या महाविद्यालयामध्ये नेहमी असं म्हणायचे की आपण आपल्या महाविद्यालयामध्ये विद्यार्थ्यांसाठी एक कार्यक्रम घेऊया. त्याच्यामध्ये मग अनेक उत्तम अशा वक्त्यांची, म्हणजे शालेय विद्यार्थ्यांना समजेल, त्यांना आवडेल अशा प्रकारचे विषय ते घेत असत. आणि त्या विद्यार्थ्यांना म्हणजे मे महिन्याचा जो काळ आहे त्या काळात भरपूर ऊन बाहेर असतं, परंतु आमचा परिसर महाविद्यालयाचा अत्यंत झाडाझुडपांनी असा नटलेला, सौंदर्य झालेला आणि इव्हन उन्हाळ्यात सुद्धा खूप अशी गर्द छाया पसरलेली असायची. ती विद्यार्थी मधल्या सुट्टीमध्ये त्यांचे डबे खायला बाहेर पडत आणि त्या झाडांखाली खेळत, त्यामध्ये क्षत्रिय सर आपसूक त्या विद्यार्थ्यांमध्ये सामील होत असत. आणि त्या विद्यार्थ्यांचा त्यांना इतका लळा लागे की ते विद्यार्थ्यांच्याही अगोदर आपल्या लॅबॉरेटरीमध्ये हजर असत. पण त्यांच्याशी कौतुकानं बोलणं, त्यांचे ते प्रोजेक्ट्स बघणं, त्यांना एनकरेज करणं, हे खूप चांगल्या प्रकारे मी करताना बघितले. मी कधी कधी परीक्षेमध्ये बिझी असायचो, त्यामुळे मला फारसा वेळ मिळत नसे, परंतु मला मुद्दामहून येऊन सांगत असत की आपल्या लॅबॉरेटरीमध्ये आज अमुक अमुक एक सर येणार आहे. मग त्यांनी बालसुब्रमण्यम सरांना बोलावलेलं होतं. कधी मला वाटतं की गोटकिंडीकर सर तिथे येत असत, डॉक्टर ओमप्रकाश कुलकर्णी सर यांना बोलवायचे. कधी आमच्या महाविद्यालयातील, म्हणजे आता इथे पिंपळे सर आहेतच, त्यांनाही ते बोलतं करायचे आणि त्यांना सांगायचे की तुम्ही विद्यार्थ्यांशी काहीतरी बोला. आमच्या महाविद्यालयामध्ये असलेले जे अनेक लॅबॉरेटरीज आहेत, विशेषतः केमिस्ट्री, नंतर फिजिक्स, आणखी बॉटनी, झुलॉजी, यामध्ये असलेले जे उपकरणं आहेत आणि त्यामध्ये असलेलं जे वैविध्य आहे, ह्या विद्यार्थ्यांना ते सहज घेऊन जात असत, फिरवत असत की या महाविद्यालयामध्ये बघा एवढ्या मोठ्या दुर्बिणी आहेत आणि मग त्या दुर्बिणीचे विविध प्रकार. ते विद्यार्थी इतके तल्लीन होऊन जात असत. म्हणजे हा जो कार्यक्रम असे, हा कार्यक्रम क्षत्रिय सर अत्यंत मनापासून करत असत आणि मला त्याचं खूप कौतुक वाटत असे की सर कुठल्याही दिवशी असं झालं नाही की ते विद्यार्थ्यांच्या अगोदर आले नाही आणि सर्व गेल्यानंतर सर जात असत. त्यांच्या दृष्टीने तो म्हणजे एक प्रकारचा सण आणि उत्सव असायचा, हे मी माझ्या डोळ्यांनी नेहमी दरवर्षी बघितलेला आहे. 2006 ते अगदी अलीकडे आपलं हे करोनाचा 2020चा उन्हाळा सोडला तर त्याच्या अगोदरपर्यंत आमचे हे कार्यक्रम चालूच असत. विशेष म्हणजे विज्ञानावर त्यांचं एवढं प्रेम आणि विज्ञानाविषयी एवढी निष्ठा होती की सर तो कार्यक्रम कुठेही असू दे, म्हणजे मी आता रायबागकर सर बोलले, धरमपूरला सरांनी सांगितलं कित्येक वेळा गेलेत आणि मग आपल्या विद्यार्थ्यांशी रायबागकर सरांचं संवाद व्हावा म्हणून रायबागकर सरांनाच ते आपल्याकडे घेऊन आले. एक म्हणजे संडे ऍक्टिव्हिटी अशा प्रकारची सुरू केलेली. दर संडेला सर यायचे. एका संडेला इतका पाऊस झाला, धो पाऊस बरसत होता, परंतु सर तिथे ठामपणे उभे होते. आणि अशा ह्या याच्यामध्ये मला माहिती आहे आपल्याला की शेवटच्या त्यांच्या अगदी याच्या काळामध्ये त्यांचा डायबिटीस खूप त्यांना त्रास देत असेल, परंतु तरी सुद्धा ते आपला डबा घेऊन नियमितपणे येत असत. हे अत्यंत चांगलं काम त्यांनी केलेलं आहे. रायबागकर सरांना आणलं आणि त्यांना विद्यार्थ्यांशी अत्यंत चांगल्या प्रकारचा सुसंवाद घडवून आणला. धरमपूरला विद्यार्थ्यांना घेऊन गेले. मला असं आठवतं की IIT मध्ये सोलर अँबॅसिडर, म्हणजे काही कुठे जिथे विज्ञानाचा काहीतरी एखादा प्रयोग होत असेल, विज्ञानाचं एखादं लेक्चर चालू असेल, वैज्ञानिक येणार असेल किंवा विज्ञानावरती कोणी बोलणार असेल तर त्यांना खूप उत्साह यायचा. एरवी ते अत्यंत संथ चालत असत, अत्यंत संथ गतीने त्यांच्या सगळ्या क्रिया होत असत, परंतु अशा प्रकारचं विज्ञानाचं काही कार्यक्रम दिसला त्यांना
काही ऐकायला आलं की ते येऊन भरभर माझ्याशी खूप बोलत असत आणि सांगायचे. IITला आमच्या विद्यार्थ्यांना घेऊन गेले. सोलर अँबॅसिडर, सोलर एनर्जीचं इतकं भरभरून विद्यार्थ्यांना सांगितलं त्यांनी की आपल्यालाही आता ह्या वयामध्ये काही म्हणजे आपण आता इतके शैक्षणिक क्षेत्रामध्ये आहोत, नवीन नवीन येणाऱ्या गोष्टी आपण शिकतो बघतो, परंतु त्याहीपेक्षा जास्त माहिती सरांना ह्या दृष्टीने होती हे मला जाणवत होतं. आणि हा सोलर अँबॅसेडरचा कार्यक्रम त्यांनी घडवून केव्हा आणला तर IITला ते आमच्या प्राध्यापक सहकार्यापर्यंत गेले, त्यांच्याबरोबर गेले, काही विद्यार्थ्यांना घेऊन गेले. त्या विद्यार्थ्यांशी त्यांची इतकी ओळख झाली की ते विद्यार्थी नंतर 2-3 वर्ष त्यांच्या कायम संपर्कात होते. डॉक्टर ओमप्रकाश कुलकर्णी सर ह्यांना त्यांनी बोलावलं, प्रमुख पाहुणे म्हणून बोलावलं आणि तो एक कार्यक्रम, सुंदर कार्यक्रम आमच्या ह्या महाविद्यालयामध्ये घडवून आणला. म्हणजे IITला गेले, पुण्याला गेले, इथे आश्रमशाळा बाहेर आमच्या नाशिकच्या जवळ ज्या आश्रमशाळा आहेत त्या आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांपर्यंत हे विज्ञान पोचावं, विज्ञानाची निष्ठा त्यांच्यामध्ये जागृत व्हावी आणि ज्ञान त्यांना मिळावं यासाठी म्हणून ते आश्रमशाळेमध्ये सुद्धा आमच्याबरोबर आलेले आहेत. आणि अनेक नाशिकच्या आजूबाजूला ह्या ज्या शाळा आहेत यामध्ये सुद्धा विज्ञान पोहोचवण्याचं काम, मी म्हणेल की विज्ञानाविषयी विद्यार्थ्यांमध्ये जागृती आणि निष्ठा निर्माण करण्याचं काम हे क्षत्रिय सरांनी अत्यंत मनापासून केलेलं आहे. ते कायम त्याच्यासाठी तत्पर असायचे, पुढे यायचे. आमच्या समोर कधी आम्ही असं म्हटलं की सर आता कदाचित आपल्याला या समर वॅकेशनमध्ये जमणार नाही, आमच्या परीक्षा आहेत, तर त्यासाठी ते मात्र खूप आग्रही असायचे आणि मग ते आम्हाला सुद्धा समजावून सांगायचे की आपण हा एकदा कार्यक्रम घेतलेला आहे, हा आपण चालू ठेवला पाहिजे. मग आम्ही त्यांना कदाचित कधी कधी असं सांगत असू की सर विद्यार्थ्यांची ही कमी आहे, जरा त्यांची ओढा कमी आहे, त्यांनी दिलेला प्रतिसाद कमी आहे. सरांनी एकदा मला सांगितलं, सर आपल्याला 5 विद्यार्थी आले तरी आपला हा कार्यक्रम आपण घेतला पाहिजे, कारण आपण हा एक घेतलेला वसा आहे आणि तो आपण चालू ठेवला पाहिजे. सरांनी पिंपळे सरांनी अगदी बरोबर सांगितलं की कुठलाही कार्यक्रम आपला जेव्हा असेल तेव्हा तो कार्यक्रम 11 वाजेला जर ठेवला असेल तर 11 वाजेला जे कोणी असतील उपस्थित त्यांच्या उपस्थितीमध्ये क्षत्रिय सर सुरू करायला सांगायचे. आपण आता कोणाची वाट बघायची नाहीये, आपण चला चालू करूया म्हणून त्यांनी आम्हा सर्वांना पंक्च्युअलिटी हे शिकवलं होतं. इतके हे विज्ञानाशी एकनिष्ठ असलेले हे एक वैज्ञानिक अशा प्रकारचं व्यक्तिमत्व होतं आणि त्यापासून आम्हाला खूप प्रेरणा मिळायची. कारण समर वॅकेशनमध्ये सुद्धा आमच्या ह्या विद्यार्थ्यांना आणि आमच्या प्राध्यापकांना विज्ञानाचं कार्य करायला लावणारे हे एक वैज्ञानिक होते आमच्या दृष्टिकोनातनं. सायन्स फोरम शेवटच्या दिवसामध्ये ते कायम फोन करून मलाही सांगितलं एकदा त्यांनी की आपल्याला सायन्स फोरम हे जरी आता असं अधिकृत नसलं तरी आता आपल्याला अधिकृत करायचं आहे आणि त्यासाठी आपण काही व्यक्तींची अशी म्हणजे सपोर्ट घेतोय, मदत घेतो आहे, त्यामध्ये तुम्ही पण त्याच्यामध्ये या. आणि त्यांनी अशा प्रकारचं आमंत्रण दिलं होतं. अर्थातच आम्हाला ते आवडणारच काम होतं, परंतु अशा प्रकारचं काम ते अगदी शेवटपर्यंत करत होते हेही मी बघितलेलं आहे. आणि फोनवर ते बोलायचे, फोनमध्ये मला नेहमी सांगायचे की आपल्याला हे विज्ञानाचं काम आहे, पुढे चालू ठेवलं पाहिजे आणि त्याच्यासाठी आपण सर्व त्याच्यामध्ये एकत्र आलं पाहिजे. म्हणून डॉक्टर VB गायकवाड सर असतील, नंतर मला असं वाटतं इंजिनिअरिंग कॉलेजचे प्राचार्य आहेत बर्वे सरांना ते नेहमी सांगायचे. बर्वे सरही अशा कार्यक्रमांना यायचे आणि BARCतले सायंटिस्ट असतील त्यांना मुद्दामहून आमंत्रित करायचे. मला असं वाटायचं की कदाचित आमच्या फक्त महाविद्यालयामध्ये सर येऊन हा कार्यक्रम घेत असतील, परंतु BARC ह्यामधील असलेले तज्ज्ञ असे सायंटिस्ट त्यांना सुद्धा त्यांनी आमंत्रित केलं. डॉक्टर घाटगे दत्ता सर म्हटले दागदे, त्यांचं सुद्धा व्याख्यान अत्यंत घडवून आणलं. पिंपळे सरांचं व्याख्यान घडवून आणलं. किती लोकांना ते प्रेरित करायचे हे यामधनं दिसून आलेलं आहे. मी या सरांना खरं तर मी असं म्हणतो की आपल्या ह्या सायन्स फोरमची खूप मोठी हानी झाली आहे यामुळे, कारण सर नेहमी पुढाकार घेत असत आणि मग सर्व त्यांच्या पाठीमागे जमत असत हे मी बघितलेलं आहे. असा हा पुढाकार घेणारा, नेतृत्व करणारा एक वैज्ञानिक आमच्यामधनं गेलेला आहे. मी माझ्या महाविद्यालयाच्या वतीनं, माझ्या सर्व कुटुंबियांच्या वतीनं सरांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. त्यांच्या आत्म्यास चिरशांती लाभो अशी प्रार्थना करतो. डॉक्टर हर्षवर्धन कडेपूरकर सर. श्रीयुत अनिल शेठ उर्फ अण्णा क्षत्रिय यांच्या निधनाचे वृत्त समजलं आणि साहजिकच खूप वाईट वाटलं. जवळजवळ 40 वर्षांच्या आठवणी मनात जाग्या झाल्या. अण्णांची माझी पहिली भेट केव्हा झाली हे मला आता नक्की स्मरत नाही, परंतु BYK महाविद्यालयाचं वार्षिक
व्यवहार BY प्रेसकडे देण्यात असत हे, त्या निमित्तानं या भेटी नियमितपणे व्हायला लागल्या. आणि मला जाणवायला लागलं की अण्णा प्रिंटर आहेत, पण ते जरा थोडे वेगळ्या प्रकारचे प्रिंटर आहेत. साधारणपणे प्रिंटर काय करतात की मग तुम्ही दिलेलं मॅटर जसं असेल तसं छापून मोकळे होतात. अण्णांचं तसं नव्हतं. ठीक आहे का? तर ते जरा असे थोडे वेगळ्या प्रकारचे प्रिंटर होते. भाषेतल्या किंवा आशयाच्या कुठल्याही चुका किंवा गफलती त्यांना मान्य नसायच्या. त्यामुळे ते त्याचा पाठपुरावा करून ते बरोबर होईपर्यंत ते त्याचा पिच्छा पुरवत असत. आता अलीकडे असे प्रिंटर्स कुठे मिळणार? त्यामुळे आधी मी सुरुवातीलाच अण्णांमधल्या त्या अत्यंत जागरूक प्रिंटरला माझा सलाम करतो. व्यवहारच्या निमित्तानं ही झालेली भेट पुढेही मात्र कायम राहिली आणि त्याला वेगवेगळी निमित्त झाली की अधूनमधून त्यांचा फोन यायचा आणि कुठेतरी शंका असायची इंग्रजी किंवा मराठी मॅटरची. मी म्हणायचो, अण्णा मला थोडा वेळ द्या, मी संदर्भ बघतो आणि पुन्हा संपर्क साधतो. दरम्यान अर्थात अण्णांचं काम चालूच असायचं. मी फोन केला आणि सांगितलं की तेव्हा मला समजायचं की अण्णांनी पण हेच उत्तर बरोबर शोधलेलं आहे आणि चूक बरोबर दुरुस्त केली. म्हणजे अशी ही जी जागरूकता जी होती ना, की भाषेच्या बाबतीमध्ये, मॅटरच्या बाबतीमध्ये, आशयाच्या बाबतीमध्ये, ही फार दुर्मिळ आहे. त्यामुळे या माणसाच्या मनात शंका नाही, तो खरा विज्ञानाचा विद्यार्थी कसा होऊ शकेल? त्यामुळे यांच्या मनामध्ये कायम शंका असायची आणि ह्या शंकाचं निरसन झाल्याखेरीज ते स्वस्थ बसत नसत, हे मला या निमित्तानं पुन्हा आठवतं. खरं म्हणजे अण्णांची भेट होण्याच्या आधी मला स्मरण करायला पाहिजे त्यांच्या वडिलांचं जगन्नाथ शेठ, म्हणजे ज्यांना मी भाऊ म्हणायचो. सिन्नरला त्यांच्या घरी सुद्धा मला जाण्याचा योग आलेला आहे. नाशिकच्या घरी तर काही प्रश्नच नाही, कान्हेरेवाडीत म्हणा किंवा सातपूरलाही म्हणा. पुढील काळामध्ये सायन्स फोरमच्या निमित्तानं मी पुन्हा एकदा अण्णांशी जोडला गेलो. मी खरं म्हणजे काही विज्ञानाचा विद्यार्थी नाही, पण विज्ञानवादी नक्कीच आहे. त्यामुळे अण्णांशी पुन्हा एकदा ग्रह जुळले. शक्य तेव्हा कार्यक्रमाला मी सहभागी झालो. सहभागी होता शाळाने तरी त्याविषयी एक कुतूहल मनात असायचं की काय कार्यक्रम करतायत, काय नाही, याची एक मला उत्सुकता असायची. पण त्या अलीकडची गोष्ट अशी झाली की सायन्स फोरमचं रजिस्ट्रेशन करायचं तर मराठी ड्राफ्टवर इंग्रजी ड्राफ्ट करायचा. मग तो त्यांना अण्णांना पुन्हा माझी आठवण झाली. ते सगळं प्रवीण जोशींना माझ्याकडे पाठवलं. मग तो ड्राफ्ट मराठी आणि इंग्रजी तर तुम्ही बघून घ्या, दुरुस्त करून घ्या. त्या निमित्तानं पुन्हा एकदा संवाद झाला आणि खरोखर केवळ 8-10 दिवसापूर्वी सुद्धा त्याच्याशी मी फोनवर बोललो होतो. अगदी प्रवीण जोशी माझ्याकडे आले होते त्यावेळेला सुद्धा अण्णांचा फोन आला, का जोशी आले का, ते तुम्ही बघितलं का? ते म्हणजे एखाद्या कामाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर त्याचा पाठपुरावा कसा करावा त्याचा तो एक आदर्श होते. अर्थात मी माझ्या परीने काम करून दिलं आणि मला असं वाटलं की आता हे आपलं त्यानिमित्ताने किंवा तरी यांची भेट होईल, पण ही भेट होण्याचा काही योग आला नाही. आणि माझ्या मनातही नाही की बा आता हे आपलं बोलणं कदाचित शेवटचं असेल म्हणून. त्यांचं वय झालं होतं, त्यांची प्रकृती ठीक नव्हती, आजारपण गंभीर होतं. हे जरी खरं असलं तरी तो माणूस अजून हवा होता. आणि मला असं वाटतं की हा माणूस आपल्याला हवा होता, यांनी जायला नको होतं असं वाटणारे व्यक्ती सुद्धा आता दुर्मिळ झालेले आहेत. आणि अशा व्यक्ती त्या जेव्हा जातात तेव्हा खरोखरच त्रास होतो. आणि मला असं वाटतं की सायन्स फोरमची विशेषतः ही जबाबदारी आहे. कारण अण्णा विज्ञानाच्या बाबतीमध्ये अत्यंत जागरूक होते आणि अलीकडच्या काळामध्ये विज्ञान बाजूला पडून छद्मविज्ञानाकडे जास्त ओढा होत चाललेला आहे. त्यामुळे मला वाटतं सायन्स फोरमची जबाबदारी विशेष आहे. किंवा मूळचं विज्ञान जे आहे, जे अण्णांच्या मनात होतं, जे अनेक मंडळींच्या मनात आहे, ते कसं कायमस्वरूपी राहील आणि विज्ञान सायन्स फोरमचं काम पुढे आणखी कसं बळकट होईल हे आपण सगळ्यांनी जर बघितलं तर मला वाटतं तीच खरी अण्णांना किंवा अनिल शेटना श्रद्धांजली होईल, खरी आदरांजली होईल. अनेक आठवणी आहेत, पण या आठवणींचं मला वाटतं आता ह्या सगळ्या सांगणं शक्य नाही. श्री किशोर शेठ आणि कुटुंबियांनी अण्णांची खूप काळजी घेतली. माझ्या दोघाही बंधूंचा माझा जवळजवळ 40 वर्षांचा स्नेह आहे. त्यामुळे हे सगळं मी बघितलंय. त्यामुळे किशोर शेठ आणि त्यांच्या कुटुंबियांना या दुःखातून बाहेर काढायचं हे अवघड काम आहे.
पण यासाठी त्यांना शक्ती मिळो आणि त्यांच्या या सगळ्या प्रश्नातनं काहीतरी मार्ग निघावा, यासाठी काही परमेश्वराने त्यांना मदत करावी अशी मी या ठिकाणी इच्छा व्यक्त करतो. आणि पुन्हा एकदा व्यक्तिशः माझ्या वतीनं, माझ्या कुटुंबियांच्या वतीनं अण्णांना आदरांजली व्यक्त करतो आणि थांबतो. धन्यवाद. धन्यवाद सर. आपण सर्व ग्रुप मिळून अण्णांचं कार्य सायन्स फोरममार्फत नक्कीच पुढे चालू ठेवण्याचा प्रयत्न करू. आता विनंती करतो डॉक्टर हरीश कुलकर्णी यांनी सरांबद्दलचे अनुभव आपणास सांगावे. नमस्कार. मी 1997 साली नोकरीच्या निमित्तानं इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये जॉईन झाल्यामुळे मी नाशिकला आलो होतो. माझं मूळ गाव इंदापूर, जिल्हा पुणे. इंजिनिअरिंग कॉलेजमधल्या काही प्राध्यापकांकडून क्षत्रिय सरांशी ओळख झाली, कारण माझा PhDचा विषय होलोग्राफी हा होता. त्या निमित्तानं तो एक टॉपिक असा विज्ञान क्षेत्रातला नवीन आणि रायझिंग होता. आणि मला आठवतं क्षत्रिय सर आणि प्रवीण जोशी सर दोघंही कॉलेजमध्ये माझ्याकडे आले आणि मला हे दोघंही नवीन होते. ह्या व्यक्ती कोण आहेत आणि हा प्रकार काय, प्रपंच काय चालवतात याची अजिबात कल्पनाही नव्हती, कारण मीच नवीन होतो नाशिकमध्ये आलेला. आणि आल्याबरोबर एक वर्षभरातच 98च्या दरम्यानच माझं होलोग्राफीवरती सायन्स फोरम मध्ये व्याख्यान झालेलं होतं. आणि तिथपासून 2 महाविद्यालयातल्या KTHM आणि HPT RYK या दोन्ही महाविद्यालयातल्या प्राध्यापकांशी माझा दृढ परिचय झाला आणि माझं विज्ञानवादी मित्रांबरोबरचं सर्कल वाढलं. क्षत्रिय सरांबद्दल मी एवढंच म्हणेन की अगदी विज्ञानाच्याच भाषेत सांगायचं झालं, ही वॉज अ युनिव्हर्सल सॉल्व्हंट अँड मॅग्नेटिक पर्सन. मॅग्नेटिझम होतं त्यांच्या व्यक्तिमत्वामध्ये, की चुंबकित्व होतं. आज आपण बऱ्याच जणांनी श्रद्धांजली वाहताना ऋषितुल्य असं म्हटलं. खरंच एखाद्या ऋषीला शोभावा असा त्यांचा पेहराव, त्यांचं व्यक्तिमत्व होतं. अगदी शांतपणाने, धीर, संयमी आणि खूप काही चांगल्या गोष्टी त्यांच्या व्यक्तिमत्वातून आपल्याला शिकायला मिळाल्या. की सायन्स शिकायचंय ना, मग ते मान सन्मान हा प्रकार नको, मला कुठंही नेतृत्व पुढारपण नको, या सगळ्या गोष्टींचा त्यांच्यापासून मिळालेला. सहसा विज्ञानवादी व्यक्ती, एखाद्या क्षेत्रातली श्रेष्ठ धारिष्ठ व्यक्ती म्हटलं की कुठंतरी थोडासा एक स्वभावामध्ये अहम असतो, मी या क्षेत्रातला दादा आहे. पण त्यांच्यापाशी गेलं की ते सगळं उंच नीच काही नेणे भगवंत अशा प्रकारचं सगळे तिथं जाऊन लीन असायचे सरांच्या समोर. कारण नुसतं विज्ञानातल्या सगळ्या ब्रांचेस असंच नव्हे, विज्ञानाच्या पलीकडे जाऊन इंजिनिअरिंग सुद्धा विज्ञानाच्याच अंडर येतं. पण त्याचबरोबरीने त्यांनी अर्थकारण, अर्थशास्त्र या सुद्धा विभागातले दरवर्षी बजेट जाहीर झालं, GST आला, GST नवीन प्रकरण आलं, ठेवा लेक्चर. TIFR, BARC या सारख्या क्षेत्रातल्या सुद्धा तज्ज्ञांनी अगदी लीनपणानं आणि नम्रपणानं व्याख्यान आपल्या सायन्स फोरम मध्ये द्यावं. हे खरं सायन्स फोरमचं भाग्य, आपल्या सर्वांचं भाग्य की असे काही चांगले व्यक्तिमत्व सुद्धा, त्यांची सुद्धा आपल्याला भाषणं ऐकायला मिळाली. आणि सुरुवात त्यांची असायची की 6ला चालू झालं पाहिजे म्हणजे झालं पाहिजे. मी बऱ्याच व्याख्यानांमध्ये परत सक्रिय सहभागी झालो. 4 आणि 5 माणसांवर चालू झालेलं, श्रोत्यांवर चालू झालेलं व्याख्यान संपेपर्यंत उभा राहिलेल्या लोकांची इतकी गर्दी असायची, कॅपॅसिटी सगळी संपून उभा राहिलेली. प्रत्येक वेळेला वक्ता मिळाला की व्याख्यानाला ठिकाण शोधण्यासाठी धडपड चालू व्हायची. नाशिक मधल्या बहुतेक सगळ्या भागांमध्ये वेगवेगळ्या ठिकाणांमध्ये व्याख्यानं होऊन गेलेली. कुठं कार्यालय म्हणा, एखाद्या स्कूलचा हॉल म्हणा, कॉलेजचा हॉल म्हणा, जिथे जागा मिळेल त्या ठिकाणी सरांना कोणी नाही असं म्हणतच नव्हतं, उपलब्ध नाही असं होतच नव्हतं. त्यामुळे चौफेर सगळ्या भागांमध्ये व्याख्यानं होत गेली, सगळ्या भागांमध्ये आपल्याला लाभ मिळत गेला. माझी मुलं त्यावेळी 5-7 वर्षाची होती, 4-5 वर्षाची होती नाशिकमध्ये आलो तेव्हा. आणि सरांशी त्यांचा संपर्क आला. आणि नंतर माझ्याच मुलांच्या शिक्षणाच्या निमित्तानं मी पुण्यात आल्यानंतर सरांचा संपर्क नेहमी चालू असायचा. त्यांचं ते शुद्ध वाणी, अगदी एखाद्या आकाशवाणीवरील निवेदकाला शोभावा असा आवाज होता. त्यांचा फोन आपल्याकडे तर सेव्ह केलेला असतोच, आहेच, पण तरीही ती स्वतःची ओळख सांगायचे. हरीश, मी अनिल क्षत्रिय बोलतोय.
आणि आस्थेनं कुटुंबातल्या सगळ्या मेंबर्स बाबत चौकशी करायची. म्हणजे अगदी त्यांच्या स्मृती इतक्या म्हणजे आठवणी इतक्या चांगल्या होत्या, तीव्र होत्या की कुणाच्या घरच्या मुलांचं नाव काय आहे, कुणाचा कोण कुठं काय करतो, इतक्यापर्यंतच्या सगळ्या नोंदी त्यांच्याजवळ असायच्या. नुसतं आपल्याशीच वैयक्तिक नातं नव्हतं, तर कुटुंबाशीही त्यांचं नातं तितकंच दृढ होतं. आणि त्यांचा जो जवळीक म्हणजे मी याच भाषेत बोलतो की त्यांच्या समोर सगळेच लीन विरघळून जायचे त्यांच्या समोरच्या व्यक्तिमत्वात आणि आकर्षित चिकटून राहायचे चुंबकासारखं त्या व्यक्तिमत्वासारखं. पण आज असं इतकं व्यापक ज्ञान असलेलं आणि आपल्याला एक आधारस्तंभ विज्ञान सायन्स फोरमचा आपण असं मला असं वाटतं, मला त्यांनी त्या सायन्स फोरमच्या जे काही स्थापना करायची होती, रजिस्ट्रेशन करायचं होतं, त्यात मलाही त्यांनी विचारलेलं होतं. मी असं म्हणेन की आपण सर्वजण मिळून त्यांनी जो शिरस्तानी पायंडा घालून दिलेला आहे, उंच नीच काही नेणे भगवंत, हे सगळं विसरून आपण त्यांच्या सगळ्या दिलेल्या शिकवणीनुसार हे सायन्स फोरम पुढे चालू ठेवूया. जरी आम्ही बाहेर असलो, लांब असलो, तरी इथून आम्ही तिथं वक्ते देऊ. आणि आत्ताच्या काळात तर ऑनलाईन हा प्रकार भरपूर झालेला असल्यामुळे प्रत्यक्षात वक्त्याला नाशिकमध्ये हजर राहण्याची गरज नाही. ऑनलाईन व्याख्यान तर आता आपल्याला जिथून जिथून मिळतील आणि जिथले जिथले उत्तम वक्ते मिळतील ते सहज मिळवणं शक्य आहे आणि आपण ते मिळवत राहू. प्रत्येकाने जोशी सरांकडे म्हणा किंवा आणखी कोणाशी शेत शक्य आहे त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करून ते जोडून देऊ आणि नाशिककरांच्या या सायन्स फोरमच्या आपण जे काही स्थापन केलेले आहे त्या संघटनेला बळकटी देऊ. त्याचे खूप चांगले प्रोग्राम्स नाशिककरांना लाभ देत राहू की जेणेकरून नॉलेजमध्ये जी भर पडणार आहे. नवीन नोबेल प्राइज अवॉर्ड झालं की सगळ्यात नोटीस अगोदर क्षत्रिय सरांनी केलेलं असायचं. आत्ताच पिंपळे सरांनी सांगितल्याप्रमाणे की त्याच्यावर शोधा, काढा, माहिती काढा, बोला, ही जी एक नवीन उत्सुकता होती आणि नाविन्याचा शोध होता हा त्यांचा खरंच वाखाणण्याचा होता. जितकं वय वाढत होतं तितके त्यांच्यातली ती उत्सुकता खूप वाढत होती. आणि अगदी शेवटच्या काही काळात त्यांना जरी शारीरिक साथ मिळत नव्हती स्वतःची त्यांची, तरी त्यांची जी उमेद होती ती कमी कधीच झालेली नाही. अशा या ऋषितुल्य व्यक्तिमत्वास खरंच माझं विनम्र आदरांजली. धन्यवाद. डॉक्टर प्रशांत पाटील. क्षत्रिय सरांचा माझा परिचय तसा बराच जुना होता. मी इन्स्टिट्यूशन ऑफ इंजिनियरला सेक्रेटरी असताना त्या हॉलमध्ये व्याख्याने आयोजित करणे किंवा व्याख्यानांकरता वेगवेगळी साहित्य गोळा करणं याच्याकरता ते सारखे माझ्याशी बोलायचे. जरी आमचं कॉलेज इंजिनिअरिंगशी संबंधित असलं तरी सुद्धा सायन्सची कोर व्याख्यानं आयोजित करण्याकरता ते आग्रही असायचे. जोशी सर आणि अण्णा यांच्या त्या निमित्ताने अनेक भेटीगाठी व्हायच्या. जसं अनेक लोकांनी सांगितलं तसं कौटुंबिक जिव्हाळा जपण्याचं त्यांचं व्रत फार चांगलं होतं. मुलांशी परिचय त्यांचा लहानपणी झाल्यानंतर प्रत्येक भेटीत ते मुलांशी विषयी बोलायचे, त्यांच्या शैक्षणिक प्रगतीविषयी बोलायचे, नवीन नवीन उपक्रमांविषयी बोलायचे. आपल्या भारतात जिथं उपचार करण्याकरता धागेदोरे करणे तसेच वैयक्तिक आयुष्यातही पूजापाठ करणे आणखीन वेगवेगळ्या असे काळात विद्यार्थ्यांपासून वैज्ञानिक दृष्टी जोपासली जावी आणि त्यामुळे सगळेच विज्ञानवादी व्हावेत त्याच्याकरता अण्णांचा प्रयत्न होता आणि सातत्याने ते जपलं. भारताला प्रगती केली पाहिजे, भारताने जागतिक शक्ती झाली पाहिजे हे सगळ्यांनाच वाटतं. पण त्या जागतिक शक्ती होण्याचा मार्ग हा विज्ञानवादी असण्याने होणार आहे. आपण विज्ञानात जेवढी प्रगती करू तेवढंच आपण सर्व गोष्टीने प्रगती करू. गेल्या 6-8 महिन्यापासून सायन्स फोरमचं रजिस्ट्रेशन व्हावं याच्याकरता ते सातत्याने बोलत होते. खरं तर अगदी मागच्याच आठवड्यात त्यांचा फोन येऊन गेला मला, पण काही मी मीटिंगमध्ये असल्यामुळे तो घेता आला नाही मला. मी नंतर बोलणार होतो, कामाच्या याच्यात राहून गेलं. हे माझ्याकरता अत्यंत दुःखद बाब झाली की शेवटचं त्यांच्याशी बोलणं राहून गेलं. मित्र हो, अण्णांनी विज्ञानाचा प्रचार आणि प्रसार व्हावा याच्याकरता 40-50 वर्ष नाशिकमध्ये प्रयत्न केले. ते अतिशय चांगलं काम आपण पुढे नेऊया. त्यांनी ते रजिस्ट्रेशनचं ठरवलंय तेही पूर्ण करूया आणि याच्याही पुढे एखाद्या व्रतासारखं त्यांनी सायन्सचा प्रचार प्रसाराचं जे काम केलं ते व्रत आपण पुढे चालूया.
मी माझ्या कुटुंबातर्फे त्यांना आदरांजली अर्पण करतो. धन्यवाद सर. पेटे हायस्कूलचे माजी मुख्याध्यापक जाधव सरांना विनंती करतो, त्यांनी 2 शब्द सरांबद्दल सांगावे. प्रवीण जोशी सरांचा सकाळीच संदेश आला व्हॉट्सअपवर, अनिल क्षत्रिय सर रात्री गेले. खूप वाईट वाटलं. कदाचित तुम्हाला आश्चर्य वाटेल, पण इथं उपस्थित असणाऱ्यांपैकी सर्वात जास्त वर्ष संपर्क माझा आला असेल. पेठे विद्यालयात 45 वर्षापूर्वी मी नुकताच शिक्षक म्हणून लागलो होतो, विज्ञान शिक्षक, आणि गुजराती सर मुख्याध्यापक म्हणून आले 2 वर्षात. गुजराती सरांनी मध्यंतरीच्या काळात मराठी विज्ञान परिषदेचं काम थांबलेलं होतं, ते पुन्हा सुरू केलं आणि माझ्यासारख्या अगदी नवख्या शिक्षकाला मराठी विज्ञान परिषदेचा कार्यवाह म्हणून नेमलं. तेव्हापासून क्षत्रिय सर, डॉक्टर वी.मो. गोगटे, डॉक्टर लेले, NC गुजराती सर यांच्याबरोबर माझा संपर्क आला आणि आत्तापर्यंत गेल्या महिन्यापर्यंत अनिल क्षत्रिय सर, खरं म्हणजे मी संपर्क करण्यापेक्षा तेच फोनवरून संपर्क करायचे. सरांनी बोलत राहावं आणि ऐकत राहावं आपण, असं त्यांचं बोलणं. पिंपळे सरांनी म्हटल्याप्रमाणे सांगायचं असं की पुढेच मराठी विज्ञान परिषदेच्या या व्याख्यानमालेतूनच आम्ही दर महिन्याला एक व्याख्यान असायचं, त्यातूनच पुढे सायन्स फोरमची कल्पना पुढे आलेली आहे. मी त्यांच्या फार जवळ नसलो तरी फार दूरचाही नव्हतो. याचं कारण प्रवीण जोशी सरांबरोबर ते घरी यायचे. 1-2 महिन्यातनं तो फोनवर बोलायचेच. जर माझे नात असेल बाहेर तर ते सांगायचे, कोणीतरी सायंटिस्ट सर येतात ना, ते आलेले भेटायला. अमेरिकेला मुलाकडे गेलो तेव्हाही सरांशी माझा संपर्क होता आणि ते कायम आपल्या सायन्स फोरमच्या कार्यक्रमाबद्दल मला सांगायचे. इतकंच नाही तर तुम्ही USA जाल तर या ठिकाणी सायन्सचे, विशेषतः सायन्स म्युझियमबद्दलची माहिती कुठे आहेत ते सांगायचे आणि त्याप्रमाणे मी मुलाला सांगून आणि ते सगळे सायन्स म्युझियम पाहिलेले. संपर्क असायचा. किशोरबाईंशीही त्यांच्याबरोबर परिचय झाला. मी माझ्या कुटुंबियाच्या वतीने आणि माझ्या व्यक्तिशः आणि क्षत्रिय सरांना भावपूर्ण आदरांजली वाहतो. धन्यवाद सर. सुजाता बाबर, खगोल मंडळ, नाशिक. नमस्कार. क्षत्रिय सर आणि मला माझ्या माझी जेवढी परिचय होता आणि मला जे अनुभव आले ते मी 2 मिनिटात सांगते, कारण क्षत्रिय सर काय होते हे बहुतेक सर्वांना माहित आहे. पण माझी आणि सरांची ओळख 1985 साली झाली. म्हणजे मी पुण्याहून जेव्हा नाशिकमध्ये आले तेव्हा मला वाटतं नाशिकला आल्यावर पहिल्या किंवा दुसऱ्या दिवशीच केमिस्ट्री डिपार्टमेंटला बालसरांना भेटायला गेले होते आणि तिथे क्षत्रिय सर आले होते आणि त्यांचं एकूण व्यक्तिमत्व बघूनच मी खूप प्रभावित पण झाले होते. आणि त्याच काळात म्हणजे 85-86 या काळामध्ये हॅलेचा धूमकेतू आलेला होता आणि मग सरांनी तेव्हा क्षत्रिय सरांनी आणि बाल सरांनी यांनी आग्रह केला, त्याच्यामुळे आम्ही रोज तिथे व्हॉलेंटियर म्हणून मी गेले होते. पुढे मी खगोल मंडळाचं काम करेन असं मला स्वप्नातही त्यावेळी वाटलं नव्हतं, पण कदाचित तिथे माझी सुरुवात झाली. मी प्रथमच आयुष्यात दुर्बीण हाताळली, दुर्बीण पाहिली आणि सायन्स फोरम तर्फे हा कार्यक्रम केलेला होता आणि मला आठवतंय खूप दुरून दुरून लोक यायचे. सर प्रत्येकाशी बोलायचे, म्हणजे एखादी टीम घेऊन येणारा जो व्यक्ती असेल त्याच्याशी संपर्क साधायचे. हे त्यावेळेस मी पाहिलेलं होतं. सर आणि एकदा परिचय झाला आणि कोणीतरी काम करते असं पाहिलं त्यांनी की ते खूप सतत संपर्क साधायचे आणि त्यांना खूप कौतुक वाटायचं. पुढे खगोल मंडळाचं काम आम्ही जेव्हा सुरू केलं तेव्हाही त्यांना आमचं अतिशय कौतुक होतं. त्यांनी प्रत्येक आमचा एकही कार्यक्रम असा नव्हता जाहीर कार्यक्रम की ज्याला सर आले नाही.
म्हणजे मला एकही आठवत नाही की सर आले नाही आणि पाहुण्यांना भेटले नाही, आम्हाला भेटले नाही. एवढंच नाही तर सायन्स फोरमने आम्हाला खगोल मंडळाला त्यांचा प्लॅटफॉर्म पण अनेक वेळा दिला. मला असं वाटतं की लेखक तुमच्या भेटीला हा कार्यक्रम होता तेव्हा मला असं वाटतं डॉक्टर सुरेश नाईक अचानक येणार नाही तसं कळलं होतं आणि मग सरांनी मला संपर्क साधला आणि मला थोडं दडपण आलं कारण एवढ्या मोठ्या प्लॅटफॉर्मवर आपण बोलायचं आणि लेखक म्हणून माझं तसं एकच पुस्तक प्रकाशित झालेलं होतं. पण मला क्षत्रिय सरांनी खूप धीर दिला आणि धीर दिला म्हणण्यापेक्षा खूप प्रेरणा दिली आणि ते म्हणाले नाही तू बोलच, तू बोलू शकतेस. आणि तिथे मला बोलायची त्यांनी संधी दिली. मला असं वाटतं की खगोल मंडळाचे अनेक कार्यक्रम त्यांनी केले. ग्रहण असेल, लोणारची आमची व्हिजिट होती. मला वाटतं 97 साली ती व्हिजिट झाली होती. 95 सालचं ग्रहण असेल. धूमकेतूंच्या प्रत्येक कार्यक्रमाला त्यांनी आम्हाला तिथे बोलवलं. अगदी आता अखेरीस चांद्रयानाच्या कार्यक्रमाला सायन्स फोरमने आम्हाला बोलवलं होतं. खगोल मंडळ म्हणून त्यांना खूप कौतुक होतं. आकाशदर्शनाच्या पहिल्या आंतरशालेय प्रश्नमंजुषेला आम्ही त्यांना प्रमुख पाहुणे म्हणून बोलवलं होतं आणि बालसर पण होते. त्या दोघांना बोलवलं होतं आणि रात्रीची वेळ होती कारण आम्ही आकाशदर्शनच्या कार्यक्रमातच तो क्विजचा कार्यक्रम ठेवलेला होता, शेवटचा राऊंड. पण सरांनी म्हणजे इतक्या रात्री यायचं आणि त्यावेळी कुर्तकोटी शंकराचार्य मठात यायचं म्हणजे लांब खूप वाटायचं. मला असं वाटतं ही साधारण 97ची गोष्ट असेल. पण सर कुठल्याही वेळेचं किंवा त्यांनी वेळ जागा याचा कुठलाही विचार न करता ते आले. खूप वेळ थांबले, रात्रभर जवळजवळ ते थांबले. त्यांनी मुलांचं कौतुक केलं. त्यांना विज्ञानाविषयी आणि अशा कार्यक्रमांविषयी फार आस्था होती, प्रेम होतं. कुटुंब म्हणून पण त्यांनी खूप जवळचं नातं त्यांच्यामध्ये बरोबर निर्माण व्हायचं. म्हणजे मला आमच्या तिघांचं त्यांना फारच कौतुक असायचं. ते सतत चौकशी करायचे. जेव्हा जेव्हा फोन करायचे तेव्हा प्रत्येक फोनमध्ये त्यांनी रोहित म्हणजे आमचा मुलगा त्याची चौकशी करायची कारण रोहितला मला असं वाटतं त्यांनी 7-8 महिन्याचा असल्यापासून पाहिलेलं होतं. त्याच्यामुळे ते प्रत्येक वेळेला त्याच्याबद्दल विचारायचे. त्यांनी जे काही यश मिळवलं असेल त्याचं त्यांना नेहमी आनंद व्हायचा. ते त्याचं कौतुक खूप करायचे. मग एक कार्यक्रम असा होता आपटे सरांच्या श्रद्धांजलीचा कार्यक्रम होता खगोल मंडळाचा आणि आपटे सरांचा आणि सरांचा असा फारसा परिचय नव्हता. म्हणजे एक लेखक म्हणून ते माहिती होते त्यांना, पण त्यांची प्रत्यक्ष भेट किंवा प्रत्यक्ष फोन बोलणं असं खूप झालं नव्हतं. पण तरी सुद्धा ते त्या श्रद्धांजलीच्या कार्यक्रमाला आले आणि त्यांनी असंही व्यक्त केलं की माझा फारसा परिचय नाही, पण विज्ञान निष्ठता याच्यामुळेच ते त्या कार्यक्रमाला आले आणि म्हणजे विज्ञानावर त्यांचं एवढं प्रेम होतं की असा विज्ञाननिष्ठ माणूस आहे तर त्याच्या श्रद्धांजलीला मला गेलं पाहिजे हे त्यांना खूप मनापासून वाटलं होतं. म्हणून ते आले होते. 2002चा पण मला विज्ञान उत्सव म्हणजे माझा जो अनुभव होता सरांविषयीचा खूपच वेगळा अनुभव होता. कारण 2002 मध्ये विज्ञान उत्सव जेव्हा आम्ही साजरा केला तेव्हा आम्ही काही संस्था त्याच्यामध्ये पुढाकारांनी बरेच कार्य केलं होतं आणि मला वाटतं ते क्षत्रिय सर आणि सायन्स फोरम यांच्यामुळेच ते संपूर्ण उत्सव शक्य झाला. पण ते मला त्यांचं त्यावेळी आठवत आहे की एक नेतृत्व म्हणून, एक नेता म्हणून त्यावेळेचा त्यांनी आम्हाला सगळ्या निर्णयांमध्ये सामील करून घ्यायचे. ते प्रत्येक छोटी गोष्ट, कोणाला बोलवायचं, कुठला विषय मांडायचा आहे, कोणाला किती वेळ द्यायचा आहे. आम्ही त्यावेळी खूप स्टॉल्स लावले होते. तर प्रत्येक स्टॉल कुठे असावा, किती जागा द्यावी, कोणाला किती वेळ द्यावा याच्याबद्दलचे सगळे निर्णय ते सगळ्यांना विचारून घ्यायचे आणि प्रत्येकाचं मत लक्षात घ्यायचे आणि अतिशय सारासार विचार करून संतुलित असा एक निर्णय ते घ्यायचे आणि तो निर्णय आम्हाला मान्य न करण्याचं काही कारणच नव्हतं. कधी कधी नाही पटलं तरी सुद्धा ते ऐकून पटवून घेऊन मग आपला निर्णय सगळ्यांना सांगत असत. विज्ञान उत्सवात पण सगळे जे काही पाहुणे यायचे त्या प्रत्येकाशी आवडीने बोलणं, सलगीने बोलणं, प्रेमाने बोलणं हे खूप त्यांना हे मी त्यांचं खूप जवळनं पाहिलं होतं. म्हणजे याचे एक नकळत संस्कार आमच्यावर म्हणजे माझ्यावर तरी होत होते त्याचे. पण सुरुवातीला मी जेव्हा नाशिकला आले तेव्हा सायन्स फोरम हा मला वाटतं एकमेव व्यासपीठ होतं की जिथे आम्हाला स्वयंसेवक म्हणून व्हॉलेंटियर म्हणून काम करता आलं. तिथे मला बाल सर, बाल मॅडम हे तर माझे गाईड होते. पण गुजराती सर भेटले, बर्वे सर भेटले, वसंत बर्वे सर भेटले, गाडगीळ काका आपले पक्ष मित्रचे, अगरवाल सर होते, म्हात्रे सर होते. म्हणजे अशी किती नावं घेऊ, अशी अनेक नावं आहेत की ज्यांनी आम्हाला त्यावेळेला काहीतरी केलं पाहिजे विज्ञानामध्ये. कारण आम्ही खूप लहान होतो त्यावेळेला
पण आपण काहीतरी केलं पाहिजे, समाजात आपण परत दिलं पाहिजे आपल्याकडे जे काही आहे ते. ही जाणीव त्यावेळी नकळतपणे व्हायची. अशी कोणी तोंडाने शब्दांनी हे सांगितलं नाही, पण त्यांच्या कृतीतून हे आमच्यापर्यंत त्यावेळी पोहोचत होतं. आणि हा सगळा अनुभव आम्हाला खगोल मंडळ जेव्हा आम्ही इथे सुरू केलं तेव्हा हे अनुभव आम्हाला खूप उपयोगी पडले. एक विज्ञानातलं म्हणजे खूप ऋषितुल्य आपण सगळेच त्यांना म्हणतो आहोत. एक ऋषितुल्यच व्यक्तिमत्व म्हणजे संपूर्णचा पेहरावच होता असं नाही, पण संपूर्ण बोलणं, वागणं म्हणजे मला असं वाटतं की ते तसेच होते. एक विज्ञान ऋषी म्हणून नाशिकमधले कोण असतील तर आपण क्षत्रिय सरांचं नाव आपल्या डोळ्यासमोर कायम येईल. त्यांनी गणिताबद्दलचं त्यांचं खूप प्रेम मला नेहमी जाणवायचं. म्हणजे सगळे विज्ञान विषय तर होतेच, पण गणिताविषयी जरा खास करून होतं. कारण एमी नोथेर या जर्मन गणितीबद्दल जेव्हा मी लिहिलं होतं, तेव्हा त्यांनी मला आवर्जून फोन केला आणि सांगितलं की तू हे लिहिलंस ते बरं केलंस, कारण गणितज्ञांविषयी फारसं कोणी असं लिहित नाही पेपरमध्ये. जास्त आपण इतर विज्ञानाबद्दल जास्त वाचतो. आणि त्यांनी एमी नोथेर यांच्याबद्दल इतक्या गोष्टी मला सांगितल्या, म्हणजे मला लिहिताना लिहिताना जेव्हा कळलं होतं ज्या गोष्टी, त्याहीपेक्षा जास्त गोष्टी त्यांनी मला सांगितल्या. म्हणजे त्यांना हे बोलण्याचं, त्यांच्याकडे जे आहे ते सांगण्याचं प्रचंड इच्छा असायची, आपल्याला काय माहिती हे जाणून घ्यायची पण उत्सुकता असायची. शेवटी सायन्स फोरम रजिस्टर करायच्या वेळेला त्यांनी रजिस्टर करायचं आहे आणि हा निर्णय घेतला आणि खूप वर्षांनी घेतला, कारण सरांना त्या ह्याच्यामध्ये पडायचं नव्हतं असं मला वाटतं. शक्य तितकं व्हॉलेंटरीज ते किती चालेल हे त्यांना खूप मनापासून वाटत होतं, पण शेवटी काळाबरोबर काही वेळेला काही निर्णय घ्यावे लागतात. तसे सरांनी रजिस्ट्रेशनचा निर्णय घेतला असावा. आणि त्यावेळी त्यांनी आठवणीने मला फोन केला. मला खूप समाधान वाटलं, कारण ज्यांच्या प्रेरणेतून मी विज्ञानाचं काम आम्ही सुरू केलं त्या लोकांनी आपल्याला आपल्या कामाची पावती द्यावी असं मला वाटलं. आणि निश्चितच त्यांच्याबरोबर सायन्स फोरम मध्ये मी आहे. शेवटी पण मला असं वाटतं 3-4 आठवड्यापूर्वी सरांचा फोन आला होता. भेटायचं राहून गेलं हे कायम माझ्या मनात राहील. आता खरं बोलताना पण मला खूप हे होतंय की 8 दिवसांमध्ये 3 विज्ञाननिष्ठ माणसांची नाशिकमध्ये मृत्यू व्हावा आणि विज्ञान प्रसारातले एक मोती गळावेत असं वाटलं. बाल मॅडमचं नुकतंच निधन झालं. त्याच्यानंतर वासंती आपल्या सोर मावशी त्या एक विज्ञाननिष्ठ व्यक्ती होत्या आणि लगेचच सरांचं कळलं. तर या तीनही गोष्टी तशा मनाला धक्का देणाऱ्या, कारण तिन्ही व्यक्ती जवळच्या होत्या. पण आपण त्यांनी जे काम सुरू केलंय ते काम, विज्ञान प्रसाराचं काम हे पुढे नेणं हीच त्यांना खरी श्रद्धांजली असेल आणि त्यांना त्याच्यात खूप समाधान मिळेल की आपण काहीतरी पुढे नेतो, आपण करतो. तर सायन्स फोरम बरोबर आम्ही आमचं कुटुंब नेहमीच सोबत असेल आणि मी माझ्या कुटुंबियातर्फे आणि खगोल मंडळातर्फे सरांना आदरपूर्वक श्रद्धांजली वाहते. धन्यवाद मॅडम. डॉक्टर ओमप्रकाशजी कुलकर्णी सरांना विनंती करतो त्यांनी आपले मनोगत व्यक्त करावे. खरं तर सरांच्या विषयी बोलायचं तर कंठ अवरुद्ध होतो, कारण मी शाळेत विद्यार्थी होतो. मी आता हर्षवर्धनला टाकलं किंवा पहिली भेट झाली तर मला आठवतं आम्ही न्यू हायस्कूलमध्ये असताना पेठा हायस्कूल सायन्स क्लबच्या सगळ्या शाळांची मीटिंग होती. आमच्या न्यू हायस्कूल मधला सायन्स क्लब गमो कोलकर सर बघायचे आणि ती एक पहिली मीटिंग सगळ्या शाळांची मिळून जी होती त्यात इथे बापना सर आणि क्षत्रिय सर यांची पहिली भेट झालेली मला आठवते. आणि तिथून जी ती भेट झाली आणि पुढे आमचे संबंध वाढत गेले, ते उत्तरोत्तर इतके घनिष्ठ होत गेले की सर म्हणजे एक आदर्श कायम वाटत राहिलं. मी आता फारसं बोलणं शक्य नाही म्हणून मी चॅटमध्ये टाकत गेलेलो आहे माझे विचार. सरांचं शब्दामध्ये वर्णन करणं शक्य नाही. ही व्यक्ती शब्दातीत होती. आणि आता सुजाताताईंनी जे सांगितलं त्यानुसार त्यांना विज्ञान ऋषी ह्याच उपाधीने आपण यापुढे उल्लेख करीत जावा आणि त्यांच्या या नावाने आपण उपक्रम चालू ठेवावे आणि हे कार्य पुढे नेत राहावं. सतत कार्य तर करत राहायचं, पण सूर्यवंशी सरांनी पाहिलं, जोशी सरांना तर माहितीच आहे, फोटो सेशन त्यांना आवडायचं नाही.
मंचावरती बसायला सांगितलं तर ते नाखुश असायचे, त्यांना तेही पसंत नसायचं. म्हणजे कुठेही प्रसिद्धी म्हणजे काम करायचं पण दुसऱ्याला त्याचं श्रेय द्यायचं. आजच्या काळामध्ये अशी व्यक्ती, अशी मानसिकता अत्यंत दुर्लभ. मला क्षत्रिय सर सोडून अशी इतकी जवळची व्यक्ती कोणीच मला आढळलेली नाहीये. इतकी निस्पृह. म्हणजे मी तर त्यांच्या कार्यप्रवणतेची तुलना जनक राजाशी करेन, की कार्य करायचं, वाहून घ्यायचं, पण स्वतः त्याच्या श्रेयामध्ये कुठेच नसायचं. इतके हे निस्पृह सर होते. आपण सरांसाठी काय करणार? सरांनी इतकं मोठं कार्य केलेलं आहे. संबंध त्यांचं आयुष्य म्हणजे एक यज्ञ होता. हा यज्ञ आपण पुढे चालू ठेवावं. आणि जोशी सर आणि सूर्यवंशी सर सगळ्यांना करतो की एक व्याख्यानमाला जर आपण म्हणजे अनेक उपक्रम करू, पण दरवर्षी आपण एक व्याख्यानमाला नामवंत लोकांची ठेवली तर ते मी स्पॉन्सर करायला तयार आहे. मला आता मगाशी आठवण आली की साधारण 22-एक वर्षापूर्वी ते विषय फार त्यांच्या डोक्यात यायचे ना, सर्वसामान्य माणसाच्या क्षमतेच्या पलीकडचे असायचे. ते मला एकदम आठवलं. कालिकेच्या जवळच्या एका सभागृहात हे व्याख्यान झालं होतं माझं, आणि गुजराती सरांनी, NC गुजराती सरांनी त्याचं प्रास्ताविक त्यावेळेला केलेलं होतं. तिथे वैदिकांची विज्ञान निष्ठा, विचार करा की हा विषय सर्वसामान्य कोणाच्या डोक्यात येणार नाही. आणि मला म्हणे की सर तुम्ही याच्यावरती बोला. आणि त्यावेळेस कारण माझं त्याचं बरंचसं मटेरियल होतं, मी त्या क्षेत्रात खूप काम अभ्यास करत असल्यामुळे त्यांना ते कळलं आणि त्यांनी त्या विषयावर व्याख्यान मला द्यायला लावलं. आणि पुढे ते माझे व्याख्यानं, कारण त्याला अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला होता आणि ते खूप प्रसिद्ध झालं. म्हणजे मला खरोखरच एक पॉझिटिव्हिटी, सदैव ऊर्जापूर्ण असायचे ते. नकारात्मक त्यांच्या जीवनात, त्यांच्या चेहऱ्यावर कधीच कुठे नसायचं. अशक्य हा शब्द त्यांच्या कोशात नव्हता. असे सर, मी म्हणेन की आपलं खरोखर भाग्य, अनेक जन्मांची पुण्य आहे की सरांचा सहवास आपल्याला लाभला, त्यांच्या मार्गदर्शनाखाली आपल्याला काम करता आलं आणि त्यांनी प्रदीप्त केलेला हा दिवा, हा यज्ञ आपण अखंड चालू ठेवूया अशी सगळ्यांना मी विनंती करतो. आणि माझ्या परीने मी तुमच्या सगळ्यांच्या सोबत आहे आणि हे करणंच त्यांना खरी श्रद्धांजली होईल. नमस्कार. रवींद्र शास्त्री. तुम्ही आतापर्यंत सगळ्यांनी जे काय मनोगत व्यक्त केलं त्यामध्ये काही योगायोग असावा, कारण सगळ्यांनी एक उल्लेख केला की पेठे हायस्कूलमध्ये आपण सगळे भेटलो होतो आणि अगदी तो जो फोटो आहे आपल्या सगळ्यांचा तो मी माझ्याकडे जपून ठेवलेला आहे. मी वेळ आली की तो सगळ्यांना शेअर करीन. क्षत्रिय सर, माझी मिसेस गेली त्यावेळेस सुद्धा त्यांनी मला खूप धीर दिला आणि अशीच व्यक्ती आज आपल्यात नाही हे मला खूपच मनाला लागलेलं आहे. तरी पण आपण सगळं सायन्स फोरम पुढे नेऊयात हीच खरी त्यांना श्रद्धांजली राहील. मी वेळोवेळी आपल्या सायन्स फोरमच्या ऍक्टिव्हिटीला नक्कीच माझी मदत असेल. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली. धन्यवाद. प्राध्यापक लांडगे बोलतोय, नाशिक रोड, बिटको कॉलेज. आणि मी काही जास्त वेळ बोलणार नाही कारण सरांबद्दल पुष्कळ काही बोलून झालेले आहे. त्यांची खूप वैशिष्ट्ये आपल्याला माहिती आहेत, ती त्यांनी सांगितलेली आहेत आणि किती वेळ दिला तरी तो पुरणार नाहीये याची जाणीव मलाही आहे. सरांचा आणि माझा परिचय साधारणपणे 30 ते 32 वर्षापूर्वी झाला असावा आणि तो म्हणजे मला आता एक्झॅक्ट टाइम सांगता येणं शक्य नाहीये. आणि हा परिचय जोशी सरांच्या तर्फे झाला होता. ते मला त्यांच्याकडे घेऊन गेले होते एवढं मला चांगलं आठवतं. आणि पहिल्या भेटीतच मी जेव्हा त्यांच्याशी बोललो त्यावेळेस माझ्या असं लक्षात आलं की हे नुसतं ऋषितुल्य व्यक्तिमत्व नसून हे अत्यंत एक प्रकारचं प्रेरणादायी व्यक्तिमत्व आहे. कारण कुठेही ते जेव्हा बोलत होते तेव्हा ते स्वतःबद्दल काही न सांगता इतर गोष्टी खूप सांगायचे आणि ते स्वतः एक ज्ञान भांडार आहेत याची प्रचिती मला तेव्हा आली होती. तेव्हा ज्या वेळेस मी त्यांना भेटायला जायचो त्यावेळेस मी खास वेळ काढून जायचो कारण त्यांच्याकडे गेल्यानंतर वेळ कसा निघून जातो हे कळायचं नाही. विविध विषयावरती ते खूप चांगल्या चांगल्या गोष्टी सांगायचे की ज्या पूर्वी कधी आम्ही किंवा मी ऐकलेल्या नसायच्या. सायन्स फोरम तर्फे जेव्हा ते व्याख्यान ठेवायचे त्यावेळेस कधी कधी मला प्रश्न पडायचा, सर की हा विषय इतका क्लिष्ट, इतका अवघड आहे, एवढा कॉम्प्लिकेटेड आहे
या विषयासाठी आपल्याकडं श्रोते मिळतील का, ऑडियन्स मिळेल का? तेव्हा सर मला नेहमी सांगायचे की आपण त्याची काळजी नाही करायची म्हणे, कारण गीता जी आहे ती श्रीकृष्णाने अर्जुनाला सांगितले, त्या ठिकाणी तो 1 to 1 करस्पॉन्डन्स होता. त्यामुळे आपण श्रोते किती येतात आहे याची अजिबात काळजी नाही करायची. आपण आपला कार्यक्रम चालू ठेवायचा आणि तो कार्यक्रम ते नेहमी दिलेल्या वेळामध्ये सुरू करायचे आणि श्रोते बरेचसे जमायचे. सुरुवातीला जमत नव्हते काही काही सुरुवातीच्या कार्यक्रमामध्ये, पण नंतर नंतर सायन्स फोरमचा प्रचार इतका होत गेला सरांमुळे की त्या कार्यक्रमामध्ये बरेचसे लोक हे नेहमी आवर्जून यायचे. कुठलाही कार्यक्रम असेल तर स्वतःहून सर फोन करून सांगायचे की कार्यक्रम आहे, तुम्ही या म्हणून. कुठल्याही प्रकारची निगेटिव्हिटी त्यांच्यामध्ये ही कधी असायची नाही. सायन्स मधल्या लेटेस्ट डेव्हलपमेंट काय आहेत हे त्यांना माहिती असायचं, त्याच्यावरती ते नेहमी बोलत असायचे. जेव्हा जेव्हा मी त्यांच्याकडे गेलेलो आहे, एक गोष्ट मला प्रखरपणे जाणवली की कधीही त्यांच्या चेहऱ्यावरती आठी आलेली नाहीये की हा माणूस आपल्याकडे का बरं आलाय. ते नेहमी या म्हणायचे, बसा म्हणायचे आणि विविध विषयावरती ते बोलणं सुरू करायचे. म्हणून मी आधीच सांगितलं की त्यांच्याकडे जाताना खास करून वेळ काढूनच आम्ही जायचो की जेणेकरून आम्हाला माहिती असायचं की खूप चांगल्या गोष्टी आपल्याला ऐकायला मिळणार आहेत. सरांचं आणखीन एक वैशिष्ट्य म्हणजे एखाद्या कार्यक्रमाची जबाबदारी ते स्वतः घ्यायचे आणि स्वतः तो कार्यक्रम कसा परफेक्ट होईल याच्यासाठी म्हणून खूप प्रयत्न करायचे. सतत कार्यक्रम चांगला कसा होईल हाच विचार त्यांच्या मनामध्ये नेहमी असायचा आणि त्या दृष्टीने ते स्वतः काम करत राहायचे. आणि आम्ही फक्त एक व्हॉलेंटियर म्हणून त्यांच्याबरोबर असायचो, परंतु बाकी तर आम्हाला चिंता करायची गरज नव्हती, कारण त्यांच्याकडे ऑर्गनायझेशन स्किल खूप चांगलं होतं. त्यामुळे ते सगळ्या गोष्टी व्यवस्थित घडून आणायचे, चांगल्यापैकी नियोजन करायचे, प्रत्येकाची विचारपूस करायचे. सर्वांना घेऊन त्यांनी विज्ञानाचा प्रसार हा केलेला आहे. आणखीन एक वैशिष्ट्य सरांबद्दल सांगायचं म्हणजे सरांना कधी मी असं संतापलेलं बघितलेलं नाही, कधी वैतागलेलं कधी त्यांना बघितलेलं नाही, कधी मोठ्या आवाजात त्यांना बोलताना कधीही पाहिलेलं नाही. आणि मी जेव्हा त्यांच्याशी बोलून घरी यायचो तेव्हा मी हा विचार करायचो की आपण संतापात का बरं असतो. कारण सरांना तर कधी कधी तर असे विषय यायचे की असं वाटायचं की सर वैतागतील, परंतु असं कधीच व्हायचं नाही. त्याच्यामुळं असं म्हटलं जातं की सहवास हा फार महत्वाचा असतो आणि त्यांचा सहवास हा हवासा होता आणि त्यांच्या सहवासामुळे अनेक चांगले बदल हे निश्चितपणे माझ्यामध्ये घडलेले आहेत, हे मी या निमित्ताने आपल्याला सांगू इच्छितो. आणखीन एक महत्वाचा गुण त्यांचा असा होता की ते समोरच्याचं जे म्हणणं आहे ते पूर्ण ऐकून घ्यायचे, त्यामध्ये कट करत नव्हते आणि त्याच्यानंतर ते त्यांचं मत सांगायचे. आणि ते मत सांगण्यामध्ये कधीही कुठल्याही प्रकारचा इगो नसायचा, कुठलाही प्रकारचा अहंपणा नसायचा की मी जे सांगतो तेच बरोबर आहे, असं कधीही त्यांच्या अशा सभामध्ये मी पाहिलेलं नाहीये. प्रत्येकाच्या विषयामध्ये ते माझ्या PhDच्या विषयामध्ये सुद्धा त्यांनी खूप रस घेतला होता. ते नेहमी सर्वांशी विचारपूस करायचे आणि नेहमी सगळ्यांशी आदराने आणि प्रेमाने बोलायचे. लहान मुलाशी बोलताना सुद्धा ते अगदी प्रेमाने आदराने बोलायचे त्याच्याशी. हा एक त्यांचा खूप अतिशय चांगला गुण होता. त्यांच्याबद्दल जितकं सांगावं तितकं कमीच आहे. जेव्हा ही बातमी आली तेव्हा अक्षरशः म्हणजे मन अतिशय भारावून गेलं होतं. सगळ्या जुन्या आठवणी त्यावेळेस उचंबळून आल्या होत्या. सरांना माझ्यातर्फे आणि माझ्या कुटुंबातर्फे श्रद्धांजली अर्पण करतो आणि या ठिकाणी थांबतो. श्री अजित टक्के, मराठी विज्ञान परिषद, नाशिक. परवा गुजराती सरांनी माझ्याकडे व्हॉट्सअपवर निरोप पाठवला, त्यावेळेस मला अचानक हा धक्काच बसला. कारण एकतर मराठी विज्ञान परिषद ही तशी नाशिकमध्ये खूप जुनी आहे, पण जेव्हा परत एकदा 2006 मध्ये जेव्हा नाशिकमध्ये विज्ञान परिषदेचं काम सुरू करायचं असं मुंबईच्या संस्थेकडनं प्रपोजल आलं होतं, त्यावेळेस मलाही थोडंसं ते टेन्शनच होतं का बा आपल्याला हे सगळं जमणार आहे का नाही जमणार आहे. आणि त्यावेळेस गाडगीळ काकांच्या माध्यमातून क्षत्रिय सरांशी माझी भेट झाली होती. आणि आता क्षत्रिय सरांचं व्यक्तिमत्व सगळ्यांनाच माहिती आहे, त्यांची तत्व आणि त्यांनी ज्या पद्धतीने सायन्स फोरमचं सगळं काम केलं होतं. आणि ज्या वेळेस विज्ञान परिषदेच्या कामाची जबाबदारी मी घेतली त्यावेळेस
गाडगीळ काकांच्या सोबत मला मार्गदर्शन करण्यामध्ये क्षत्रिय सरांचा खूप मोठा वाटा आहे. म्हणजे आजच्या घडीला विज्ञान परिषदेचे मार्गदर्शक स्तंभ जे आहेत 4, गाडगीळ काका, गुजराती काका, फाळके काका आणि क्षत्रिय, यांचं जे काही एक आम्हाला बौद्धिक मार्गदर्शन आणि संस्था कशी चालवायची, लोकसंपर्क कसा करायचा, याचं खूपच मोठं ज्ञान आम्हाला ह्या सगळ्यांकडनं मिळालं. आणि क्षत्रिय काकांचाही त्याच्यात खूप मोठा वाटा आहे. विज्ञानाचं काम वैज्ञानिक दृष्टिकोनातून कसं करावं हे पण त्यांच्याकडून मला शिकता आलं. विज्ञान परिषदेच्या बऱ्याच उपक्रमांमध्ये सायन्स फोरमचाही मोठा वाटा आहे. आणि क्षत्रिय सरांच्या जाण्याने जो काही हा आता त्यांचं मार्गदर्शन कमी होणार आहे, त्याची उणीव मात्र विज्ञान परिषदेला ही कायमच जाणवणार आहे. आज विज्ञान परिषदेची ही मीटिंग झाली, त्यातही सगळ्यांनी क्षत्रिय सरांनाही श्रद्धांजली वाहिली आहे. आत्ताही मी मराठी विज्ञान परिषद आणि व्यक्तिशः मी सरांना श्रद्धांजली वाहतो आणि थांबतो. सर्वांना नमस्कार. श्रद्धांजली देऊन झालेली आहे, माझ्यातर्फे श्रद्धांजली. आणि इथून पुढे आपण सगळ्यांनी आता जोशी सरांकडे हे सगळा वारसा चालवतील अशा दृष्टीने बघावं आणि आमचं त्यांना संपूर्णपणे सहकार्य राहील केव्हाही त्यांनी बोलवावं. माझ्या व्हर्च्युअल लॅबोरेटरीचा प्रवास जोशी सर आणि क्षत्रिय सर यांच्यामुळेच तो सुरू झाला. पेठे हायस्कूलमध्ये पहिलं लेक्चर झालं. तिथे IITचा एक गृहस्थ होते, त्यांनी मग नाशिकमध्येच IIT करता व्याख्यान ठेवलं. तिथे एक IIT मुंबईचे गृहस्थ होते, त्यांनी मग पुण्याला माझं एक व्याख्यान ठेवलं. आणि तिथे तर IITचे नॅशनल प्रेसिडेंट होते, त्यांच्यामुळे मी बंगलोरला पोचलो. असं या दोघांच्या शिडीवरून मी हळूहळू चांगला प्रवास. खूप जवळचे होते क्षत्रिय सर मला, आणि त्यांच्या कार्यामुळे नाशिकमध्ये विज्ञानाची भरपूर प्रगती झाली. इथून पुढेही आम्ही त्यांचा वारसा चालवू अशी मी त्यांना ग्वाही देतो आणि माझी श्रद्धांजली संपवतो. प्रोफेसर नागेश पांडे, RH सपट कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, नाशिक. आतापर्यंत जे काही मी मान्यवरांचं ऐकत आलो, मी फार ज्युनियर आहे आणि जोशी सरांच्या संपर्कामध्ये आल्यामुळे आणि आदरणीय डॉक्टर ओमप्रकाश कुलकर्णी सर यांच्या संपर्कात आल्यामुळे मला चांगल्या प्रकारे काही असे मोजके आणि जसं IITचे कार्यक्रम झाले ते पाहायला मिळाले. आणि त्याबद्दल त्याच वेळेला मी ते ऋषितुल्य व्यक्तिमत्व बघितलं आणि मी खूप भारावून गेलो की ही फार व्यक्ती आहे म्हटलं. आणि आपण आपल्या आयुष्यामध्ये फार उशिरा म्हणजे संपर्कात आलो. आणि मनपूर्वक जोशी सरांचे मला या ठिकाणी आभार मानावे लागतील. आणि हे जे ऋषितुल्य व्यक्तिमत्व आपल्यापासून दुरावलं नाहीच आहे, आपल्या मनात कायम स्थान करून आहे ते. तर त्यांना त्यांचं कार्य जे काय असेल ते जोशी सर आहे आणि त्यातले सर्व सहभागी सिनियर लोक आहेत ते नक्कीच यापुढे चालू ठेवतील. आणि ओमप्रकाश सरांनी जसं सुचवलं व्याख्यानमाला वगैरे त्याचं पण आपल्याला सहभाग देता येईल. मनापासून मी त्यांना श्रद्धांजली अर्पित करतो. धन्यवाद सर. यानंतर किशोरबाई सर्व मान्यवरांचे आभार मानतील व शोकसभा संपण्याआधी शांतीमंत्राचे पठण होईल. त्याआधी एक गोष्ट नमूद करावीशी वाटते. गेल्या 6 महिन्यांपासून अण्णांची तब्येत बरी नसल्यामुळे त्यांचा पुतण्या राजदीप गेल्या कित्येक महिन्यांपासून मुद्दामून USAहून येथे येऊन अण्णांची सेवा करत आहे. तसेच किशोरबाई व राजदीपची आई यांच्या सपोर्टमुळेच गेल्या
40-45 वर्षांहून अधिक काळ अण्णा पूर्णपणे विज्ञानाचा प्रचार व प्रसाराचे काम सायन्स फोरममार्फत करत आलेले आहेत. तरी आपण सर्व मिळून अण्णांचे काम अखंडपणे चालू ठेवण्याचा प्रयत्न करू. धन्यवाद. किशोरभाईंना विनंती, त्यांनी सर्व मान्यवरांचे तसेच उपस्थितांचे आभार मानावेत. मुद्दाम एक गोष्ट सांगावीशी वाटते. आम्ही नाशिकला 1975 साली आलो. आम्ही मूळ सिन्नरकर. अण्णा 1974 मध्ये अमेरिकेहून परतले. 1975 मध्ये नाशिकला आल्यापासून हा जो यज्ञ आहे विज्ञान प्रसाराचा, तो अखंडपणे आज तागायत चालू आहे. अण्णा म्हणजे विज्ञाननिष्ठ व्यक्ती. विज्ञानाबद्दल त्यांना अतिशय आवड, मनापासून काम करण्याची इच्छा आणि प्रत्येक विषय सायन्सचा नवीन असो जुना असो तो सर्वांपर्यंत कसा पोहोचवायचा ह्या दृष्टीने त्यांनी अखंड प्रयत्न केले. स्वतः योग्य व्यक्ती त्यांनी शोधली, त्या विषयावर बोलणारी, स्वतः अभ्यास केला, असंख्य पुस्तकं वाचली, असंख्य लोकांशी ते बोलले, वाचन केलं, नोट्स काढल्या, लिहिलं. आणि त्यांच्या मनात असं होतं की जी उगवती पिढी आहे, विद्यार्थी आहेत, जे शाळेचे आहेत किंवा कॉलेजमधले आहेत, त्यांना विज्ञानामधील नवीन नवीन घडामोडी समजाव्यात, त्यांना माहिती व्हावी. आणि हेच कार्य ते मनात ठेवून पुढे त्यांनी शिकावं हे त्यांच्या मनात होतं. आणि त्यांचं म्हणणं असं होतं की आपल्या आजूबाजूला असंख्य व्यक्ती अशा आहेत की विज्ञानाच्या बाबतीत हे लोक बोलू शकतील आणि विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करू शकतील. अण्णांचं म्हणणं एकच होतं. ते नेहमी म्हणायचे की मी विद्यार्थी आहे, विज्ञानाचा विद्यार्थी आहे. प्रत्येक गोष्टीच्या खोलात जाऊन विचार करून ते त्यांचे विषय मांडायचे. त्यांचं वाचन आणि नॉलेज इतकं जबरदस्त होतं की ते रात्री कधी झोपायचे हे कायम पडलेलं आम्हाला कोडं होतं. आणि त्यांचा संपर्क खूप असे. कुठलाही कार्यक्रम ठरला की ते स्वतः त्याच्यावर खूप काम करायचे. हा कार्यक्रम कुठल्या पद्धतीने होईल, तो कसा करायचा, कोण बोलेल, किती वेळ बोलेल, याचा ते पूर्ण आराखडा तयार करत. आणि कार्यक्रमासाठी ते त्यांची तब्येत बरी जरी नसली तरी पूर्ण वेळ तिथे हजर असत. आणि एकच गोष्ट मुद्दाम सांगावीशी वाटते की त्यांना साथ खूप चांगली मिळाली. मी मुद्दाम सांगू इच्छितो की तुम्ही सर्व लोकांनी त्यांना ज्या पद्धतीने काम करायची संधी दिली ती निश्चितच फारच अभिमानास्पद आहे. आता अण्णांना खरी श्रद्धांजली हीच राहील की सायन्स फोरमचं काम ह्याच पद्धतीने नेटाने आपल्याला पुढे न्यायचं आहे. आणि हीच खरी श्रद्धांजली त्यांना राहील. आज सर्व व्यक्तींनी, सर्व आदरणीय व्यक्तींनी त्यांचं अण्णांच्या बद्दल मत मांडलं तर मी खरंच खूप आभारी आहे. अण्णासारखा भाऊ मला लाभला यात मी स्वतःला खूप भाग्यवान समजतो आणि तुम्हा सर्वांचे मी आभार मानतो. शांती मंत्र. सहनावतु सहनो भुनक्तु सह वीर्यकर्वावहै
द्विनावधीतमस्तु मा विद्विषावहे। ॐ शान्ति शान्ति शान्तिः शान्तिः।